त्यामुळे अनेक वेळेला चर्चांमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी ते खूप कमी पडतात. केवळ ऐकीव माहितीच्या आधारावरती अशा पद्धतीच्या डिबेट्समध्ये जिंकता नाही येऊ शकत. याचं खरं तर भान सगळ्यांना आधीच यायला हवं होतं. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने अशा पद्धतीचं शिबिर सुरू केलं आणि मला असं वाटतं दादा आहेत ना बाहेर शिबिर घेण्याबद्दल माझं असं मत आहे की पहिले एक प्रशिक्षकांचं प्रशिक्षण घ्यावं, की आपण विभागीय स्तरावरचे प्रशिक्षक तयार करावे आणि मग त्यांनी त्यांच्या किंवा दुसऱ्याच्या विभागामध्ये जाऊन खालती जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अशी प्रशिक्षणं घेत राहावी, ज्याच्यातून लवकर कार्यकर्ते प्रशिक्षित करता येऊ शकतील. आपणच जर गावागावात फिरत बसणार असलो तर ते होऊ शकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा राज्याच्या स्तरावरती प्रशिक्षकांचं प्रशिक्षण आणि मग विभागीय स्तरावरती मग जिल्हा स्तरावरती असं करत गेलो तर 4-6 महिन्यामध्ये खूप मोठी फळी याच्यातून उभी राहू शकते. मागे मी एका राजकीय पक्षाला हे प्रपोजल सुद्धा दिलेलं होतं की 350 तालुक्यांमध्ये जर आपण 7,000 कार्यकर्ते तयार करू शकलो प्रशिक्षित, प्रत्येकी 20 फक्त, आणि माझं त्यांना असं म्हणणं होतं की या 7,000 जणांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करता येतील. निवडणुकांच्या 3 महिने किंवा 4 महिन्याआधी या 7,000 जणांना सांगता येईल की प्रत्येकाने रोज 2 सकाळी 2 संध्याकाळी 2 अशी चारच चौक सभा घ्या, म्हणजे रोज 28,000 चौक सभा होतील. आणि आज मोदी काय बोललाय किंवा आज फडणवीस काय बोललेत याचं उद्या प्रत्युत्तर काय द्यायचं हे त्या व्हॉट्सअपवरती सगळ्यांना कळवलं जाईल. त्याच्यासाठीची कागदपत्र कागदोपत्री पुरावे सर्व पाठवलं जाईल. ते घेऊन त्यांनी चौकामध्ये बोलायचं. रोज 28,000 चौकसभा जर आपण 3 महिने करू शकलो तर कोणीही हरवू शकणार नाही. कारण एका महिन्यामध्ये म्हणजे 28 त्रिक 8,40,000 चौकसभा होतील आणि 3 महिन्यामध्ये 24 लाख चौकसभा होतील. कार्पेट बॉम्बिंग केल्यासारखं लो कॉस्ट हे कॅम्पेन असू शकतं आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे. आता हे एक व्हायला हवं अशी माझी त्याच्यातली इच्छा आहे की म्हणून मी जे म्हटलं की आधी प्रशिक्षकांचं प्रशिक्षण करायचं आणि मग खाली जात अगदी तालुका स्तरापर्यंत कार्यकर्ते प्रशिक्षित करायचे आणि त्यानंतर ते सेल्फ ग्रूमिंग करतात की त्यांना जेव्हा लक्ष येतं की माझं 50 जण ऐकतायत त्यावेळेला ते स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात करतात. स्वतः जास्त लोकांशी संवादामध्ये राहायला पाहिजे, जास्त प्रभावीपणाने राहायला हवं. यातून भविष्यातले वक्ते प्रवक्ते हे सगळे उभे राहू शकतील आणि ही मोठी फळी याच्यातून निर्माण होऊ शकेल. तर पहिले तर मला असं हे वाटतंय, आपण मगाशी जे बोलताना बोललो की सोशल मीडिया हा 20 वर्षापासून पूर्वी आपण समजायला पाहिजे होता, तो ज्यांना समजला त्यांनी तो अँटी सोशल मीडिया सारखा वापरला आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही त्यामुळे झालेली आहे की पूर्ण अँटी सोशल पद्धतीने पहिल्यांदा त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं क्रिएशन झालं आणि त्याच्यातून सेंट्रलाइज पद्धतीने, म्हणजे मी स्वतः स्टिंग ऑपरेशन मुंबईत भुलाबाई देसाई रोडला केलेलं आहे. 80 जण एका शिफ्टमध्ये काम करतात. 80,000 रुपये प्रत्येकी भाजपतर्फे दिले जातात. CSR फंडिंग मधून त्यांना फंडिंग दिलं जातं. त्या सर्व 250 जणांची राहायची व्यवस्था आहे, त्यांना पिकअप ड्रॉप सगळं प्रोव्हाइड केलं जातं. हे त्यांनी कधी सुरू केलं, म्हणजे मी ज्या वेळेला केलं त्याला 10 वर्ष झाली. मी त्या ज्या वेळेला स्टिंग केलेलं होतं तेव्हा त्याच्या आधीपासून हे कार्यरत होतं. आता बाकीचे म्हणजे मी गाफील राहिले का लोकांना गृहीत धरलं, लोकांच्या सत्सद विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवला हे मला माहित नाही. पण आज हे इथं सुरू होतं हे मला एका अर्थाने जास्त चांगलं वाटतं की ही फॅशिझम भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आणण्याचं पाप नगरच्याच एका माणसाला आहे आणि फॅशिझम सुरू होतोय. हे खूप चांगली गोष्ट आहे. कारण त्याही वेळेला मी त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. मी त्यांच्या त्या राळेगणला जाऊन गळ्यात कॅमेरा अडकवलेला होता आणि ते सगळं रेकॉर्ड केलं होतं. त्यांच्या तोंडाने मला ते सांगत होते RSSच्या मार्गदर्शनाने हे अख्खं आंदोलन चालू आहे. त्या व्हिडिओच्या काही क्लिप्स मी आता मध्यंतरी एका व्हिडिओत दाखवल्या सुद्धा की 1.5 कोटी रुपये एका दिवसात 1.5 कोटी रुपये गोळा केले म्हटले, मी कोणालाच पावती दिली नाही. हे त्यांच्या तोंडाने त्यांनी कबूल केलं होतं. पण पुन्हा तेच झालं की सर्वत्र हा गाफीलपणा राहिला आणि खूप वाईट वाटतं. कारण मी प्रसार माध्यमांमध्ये काम करत असताना खूप सेन्सिटिव्ह, माझा नेचर पण तसा आहे, पण खूप सेन्सिटिव्हली ते करत होतो. मगाशी मुक्ताने बोलताना त्या सुदानमधल्या गिधाडाचं उदाहरण सांगितलं.
तो केविन कार्टर हा असोसिएटेड प्रेसचा फोटोग्राफर, ज्यांनी तो फोटो काढल्यानंतर अगदी उपासमारीनं मराला टेकलेली एक लहान मुलगी आणि तिच्या बाजूला बसलेलं एक गिधाड, हा तो फोटो काढला. तो जगप्रसिद्ध झाला. त्याला पुलिट्झर अवॉर्ड मिळालं. पुलिट्झर अवॉर्ड मिळाल्यानंतर एक दिवशी सकाळी त्याला एका बाईचा फोन आला आणि त्या बाईने त्याला विचारलं, केविन कार्टरला, की त्या मुलीचं नंतर काय झालं. तर तो म्हटलं, मला नाही माहिती, मला काय झालं, मला विमान पकडायची घाई होती, त्यामुळे मी लगेच गेलो. नाही, खरंच हसण्यासारखे नाही आहे, सिन्सिअरली मी सिरियसली सांगतो. तर मग तिने विचारलं त्याला की तिथं एकूण किती गिधाडं होती. त्यावरती केविन तिला असं म्हटलं की एकच होतं बहुतेक. ती त्याला म्हणाली की नाही, त्यावेळेला तिथं 2 गिधाडं होती. एक कॅमेऱ्याच्या मागे होतं आणि एक समोर होतं. आणि त्याला ते इतकं पोचलं की मृतप्राय असलेली लहान मुलीचा मी फोटो काढला आणि निघून गेलो. मी त्यानंतर तिला वाचवण्यासाठी काहीच का नाही केलं. आणि केविन कार्टरनी वयाच्या 33व्या वर्षी आत्महत्या केली. तो फोन झाल्यानंतर वयाच्या 33व्या वर्षी. माझं म्हणजे पत्रकारिता करणाऱ्यांना माझं सातत्याने हेच म्हणणं असायचं, मी ज्यावेळेला मॅगझिनमध्ये होतो किंवा टेलिव्हिजनमध्ये होतो, अनेकांना ग्रूम करण्यासाठी माझ्याकडेच पाठवायचे. तर त्यावेळेला मला त्यांना प्रत्येकाला हे मी म्हणायचो की तुमच्या आतला मनुष्य जिवंत आहे का. आणि प्रत्येक गोष्टीचा पर्पज असतो की तुम्ही जर्नलिस्ट बनत आहात, तुम्ही युट्यूबर बनत आहात, तुम्ही आणखीन काय ऍक्टिव्हिस्ट बनत आहात, पर्पज काय, कशासाठी तुम्हाला हे करायचं आहे. म्हणजे अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत की मी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या करायला गेलो, तिथं आलेला कोणतरी वीज कापाला आलेला माणूस, माझी त्याच्याशी मारामारी झाली, मला अटक केली, पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत. खूप खूप वाईट वाटायचं आणि त्यातून आपण शिकत जातो. म्हणजे सदाशिव शंकर कदम हा आमच्याकडं ब्राह्मणगाव, पिंपळगाव, बसवंत जवळचा, लासलगाव जवळचा शेतकरी, बाजार समितीमध्ये 450 किलो कांदा विकला आणि 1 रुपया त्याला मिळाला. 450 किलो कांदा विकल्यानंतर 1 रुपया मिळाला. त्यांनी बाजार समितीमध्येच विष पिऊन आत्महत्या केली. आणि त्याच्या घरी ज्यावेळेला आम्ही गेलो तर अंगणामध्ये त्याचं प्रेत ठेवलं होतं. त्यांचा मुलगा, आणि हा लष्करात होता पूर्वी, त्यांचा मुलगा तिथं बसलेला, 40-42 वर्षाचा, शरीराची शरपंजरी झालेली. इतका हाड त्या मुलाचं दिसत होतं. आणि अख्खं गाव जमलेलं. आम्ही जाऊन बसलो तिथं. बसल्यानंतर 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, काहीच हालचाल नाही. तर मी त्या शेजारच्या माणसाला विचारलं फक्त की कधी न्यायचंय. तर त्यांनी मला त्या मुलाच्या दिशेने फक्त अशी मान केली. म्हणून मी उठलो, त्याच्या बाजूला गेलो आणि नुसता असा हातावर त्याचा हात ठेवला. आणि त्याला म्हटलं, कोणी नातेवाईक यायचे आहेत का. तर तो त्याने असं पाहिलं माझ्याकडे, धाय मोकलून रडायला लागला. मला म्हणे की नाही, पैसे नाही आहेत आणि बैल पाठवलाय विकायला. तर तो बैल विकून जेव्हा परत येईल त्यावेळेला अंतिम संस्कार करायचा. तर मी त्याला म्हटलं, ते बैल परत मागवून घे, आपण करू असं म्हणून त्याला हात धरून उभं केलं आणि गावातल्या लोकांनी सांगितलं, तर बैल मागवून घ्या म्हटलं परत, बाकीचं जे काय आम्ही आहोत तिथं आपण सगळं करून टाकू. हे बोलत असताना तिथं MSEBची लोक आली आणि ट्रान्सफॉर्मर जळालेला, त्या जळालेल्या ट्रान्सफॉर्मरवरती जेवढ्यांची कनेक्शन्स, तर शेतकऱ्यांनीच ट्रान्सफॉर्मर पोहोचवायचा सबस्टेशनला, तिथं रिपेअर करून घ्यायचा, त्यांनीच पुन्हा ट्रॅक्टर भाड्याने घ्यायचा, त्यांनीच तो परत आणायचा आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन काढून द्यायचं त्यांना पैसे. तर याच्या सदाशिवच्या वाटचं कॉन्ट्रीब्युशन बाकी होतं. म्हणून तो लाईनमन तिथं आला होता शिवीगाळ करत की पैसे दे नाही तर कापून टाकतो. आणि मग मी त्या ट्रायपॉडनी असं त्याला मारलं. तर ते पोलीस स्टेशनला गेलं. मग नंतर ते सगळं प्रकरण चाललं, बरेच दिवस चाललं. पण ही सेन्सिटिव्हिटी अशा अनेक गोष्टींमध्ये जी आहे ती राहणार आहे का, असं बघितल्याबरोबर बातमी कळते का. म्हणजे आता मी जे म्हटलं अँटी सोशल पद्धतीने कसं चाललंय. गेल्या वर्षी मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला, अवर्षण आलं. उद्ध्वस्त झाल्यानंतर ज्यावेळेला शासनाने मदत जाहीर केली त्यावेळेला दिव्य मराठीचा मथळा होता, देवाभाऊंची शेतकऱ्यांना दिवाळी भेट. आणि माझा संताप झाला ते वाचल्याबरोबर. मी त्या संपादकाला फोन केला, मी म्हटलं, तुमचा भाऊ आहे,
तुमचा भाऊ आहे का संपादकाचा? म्हणे नाही. म्हटलं तुमच्या पेपरमध्ये काम करणाऱ्या कुठल्या पत्रकाराचा, फोटोग्राफरचा, कोणाचा भाऊ आहे? म्हणे नाही. म्हटलं मग तुम्ही देवा भाऊ का म्हणता? तुमच्यासाठी तो फक्त मुख्यमंत्री आहे. तुम्ही त्याचं देवा भाऊचं नॅरेटिव्ह सेट करताय का जे त्याला करायचं आहे लाडक्या बहिणींसाठी? त्याला फडणवीस हे नाव आड येत आहे म्हणून तो जाणीवपूर्वक देवाभाऊ हे नॅरेटिव्ह सेट करायला परतोय. तुम्ही ते प्रमोट करताय. आणि दिवाळी भेट म्हणजे त्याच्या अकाउंटमधून दिले का पैसे, का बायकोच्या अकाउंटमधून पैसे दिले? सरकारच्या खजिन्यातून मदत करणार आहे ना. मग दिवाळी भेट काय? आणि भेटच असेल तर गेल्या दिवाळीत का नाही दिली? पुढच्या दिवाळीत काय देणार आहे? ही पद्धत बदला म्हटलं तुम्ही ताबडतोब. नाहीतर आम्ही ग्रुप तयार करून तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमची निर्भत्सना करू. आणि याचं अनालिसिस कधी येणार? 31,000 कोटी नुसते भेट म्हणून सांगताय तुम्ही. त्यातले 18,000 कोटी रुपये इन्शुरन्स मधून, 9,000 कोटी रुपये रोजगार हमीतून, प्रत्यक्षात 4,000 कोटीची मदत. आणि त्या 18 आणि 9 पैकी एकही रुपया अजूनपर्यंत मराठवाड्यात मिळालेला नाही. एकही रुपया. आता काही बातमी छापत नाहीत. आजच्या पेपरला जी बातमी आहे की 361चा मॅजिक नंबर, 3/4 बहुमताचा मॅजिक नंबर मिळवण्यासाठी कसं धूर्तपणाने भारतीय जनता पक्ष हुशारीने हे करताय. कसे पक्ष फोडलेले आहेत. मग 298 मतं मिळाली होती त्या परिसीमनच्या वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली. आणि मग 298चा आणि 362ची 61ची गॅप जी भरायची आहे त्यात मग 20 TMCचे कसे फोडले, शिवसेनेचे 6 कसे फोडले, आम आदमी पक्षाचे 7 कसे फोडले. आणि मग आता हा आकडा कितीवर आलाय? मग आता इतकीच गॅप राहते. मग इतक्यांना अनुपस्थित ठेवलं तर 3/4. म्हणजे हे आयडिया देत आहेत. यांचं काम आहे हे. आणि एक अत्यंत घटनाबाह्य, बेकायदेशीर, लाजिरवाणं कृत्य सत्ताधीश करतायत. त्याबद्दल लिहिण्याच्या ऐवजी त्याचं कौतुक करणारं तुम्ही लिहिता. ती बातमी वाचली की खटकली पाहिजे. म्हणजे मी त्या संपादकाला त्यावेळेला तेच बोललो होतो की आपण एकत्र काम केलेलं आहे, खटकत कसं नाही? हे आपण जे लिहितोय ते लिहितानाच तुला का नाही खटकलं की हे काय लिहितोय मी? हे समजायला नको का? आणि म्हणून हा जो म्हणजे तिने मुक्तानी जे सांगितलं की भय पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय की हे ज्यांना कळतं ना त्यांनी बोलायचं नाही किंवा त्यांना डिस्करेज करायचं, त्यांना निराश करायचं की जाऊ द्या, किती बोलायचं, का बोलायचं, काही बोलून फायदा होत नाही. माझं अतिशय स्पष्ट मत आहे की 100% बोलून फायदा होतो. बोलून फायदा होत नाही हा सुद्धा त्यांनीच पसरवलेला नॅरेटिव्ह आहे जाणीवपूर्वक. ते राहुल गांधींबद्दल जे केलं सॉफ्ट हिंदुत्व हे तेच नॅरेटिव्ह पसरवतात. आणि त्याच्यात डावे पण समाजवादी पण सगळे त्याच्यामध्ये धुरळून जातात. बऱ्याच समाजवाद्यांना तर हेच कळत नाही की आपण 1975च्या काँग्रेसशी म्हणतोय 2026 साली. म्हणजे इतका तो प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचा की अरे आत्ताचं वर्तमान वास्तव बघा काय चाललेलं आहे आणि तुम्ही काय कुठल्या दुनियेत वावरतात. पण म्हणजे माझं तर उलट हे म्हणणं होतं की जसं महात्मा गांधींनी ती धर्माची स्पेस ऑक्युपाय करून ठेवली, म्हणजे मी सनातनी हिंदू आहे असं रोज म्हणायचं, पण सनातन धर्माला मान्य असलेली एकही गोष्ट करायची नाही रोजच्या जगण्यामध्ये. आणि म्हणायचं तर 2 रिच्युअल्स करायच्या, एक सकाळची प्रार्थना, एक संध्याकाळची प्रार्थना. पण दोन्ही प्रार्थना सर्वसमावेशक. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दे भगवान आणि वैष्णव जन तो तेणे कहिये. त्या दोन्ही सर्वसमावेशक. पण ती स्पेस जी ऑक्युपाय करून ठेवली होती त्यामुळे हे भामटे त्यात घुसू नाही शकले. त्या श्रद्धेच्या स्पेसमध्ये ती सेक्युलरिझमचं अवडंबर करण्याच्या नादामध्ये ती इतकी मोकळी सोडून दिली की तिथं आता बागेश्वर बाबा पण घुसला. तिथं तो एक कोण शर्मा वेडा तो पिंडीवरती बेलवा म्हणजे पोरं पास होतील. प्रदीप काय मिश्रा शंकराच्या पिंडीवर बेल व्हायला की तुमचा मुलगा पास होईल. मला तर इतकं वाटतं की याला म्हणजे यांनी ही आयडिया मोदींच्या आईला का नाही दिली? पास तरी झालं असतं कार्टन. आज जे होतंय 1+1 म्हणजे 2, 1वर 1 म्हणजे 11.
अधिक 7 म्हणजे 8, तुमचाही बर्थडे 8, माझाही बर्थडे 8. अरे इतक्या हे या हसण्यात ते नॉर्मलाइज होतं. त्याची चीड आली पाहिजे. हा ज्या वेळेला 2014 साली बंगलोरला इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये बोलला ना की गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे, त्या समोर बसलेल्यांचा तिळपापड व्हायला पाहिजे होता की अरे असेलच त्याच्यामध्ये काही सायन्स, तर ते ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, तो वेगळा ऑर्गन लावलाय अख्खा, त्याला प्लास्टिक सर्जरी काय म्हणतो. पण तो वरून मूर्खपणा सुरू झाला, खालून त्याचा आणखीन प्रोत्साहन मिळायला लागलं. गाईच्या गोमूत्रात सोनं काय वाटेल ते सुरू झाले ना. आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी IIT खरगपूर आणि IIT मुंबई आणि कानपूरला भारत सरकारने 398 कोटी रुपये मंजूर केलेत 2 विषयांच्या संशोधनासाठी. एक काऊपॅथी, म्हणजे आपण ॲलोपॅथी होमिओपॅथी म्हणतो, ती काऊपॅथी त्याच्यासाठी म्हणून, म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही वाईट आहे दिवसभरातलं ते आपण डिस्चार्ज करतो मलमूत्रामध्ये, तसं गाईच्या शरीरातली जी काही घाण आहे ती डिस्चार्ज करते. पण तिच्या त्या घाणीचा मला काय फायदा, याला संशोधन. जग क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम कम्प्युटिंग, AI याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करतंय, त्याच्यावर रिसर्च करतंय. माझ्या पोरांना तुम्ही काय करायला देणार आहात? पुनर्जन्म आणि गतजन्मीच्या आठवणी याच्यावरती IITत रिसर्च होणार. पण पुन्हा तेच होतं दरवेळेला, हसून नॉर्मलाइज होतं. ह्याचा संताप झाला पाहिजे. हा मनुष्य त्याचं संविधानिक कर्तव्य बजावत नाहीये. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे याच्यावरती खटला व्हायला पाहिजे की हा त्याची संविधानिक जबाबदारी पार नाही पाडत आहेत. आणि ही बाजू ज्या वेळेला या देशातले 5 लाख युट्यूबर घेतील ना, तेव्हा यांच्या बापाला त्याच्यावर केस करावी लागेल. पण यासाठी म्हणून असोसिएशन असायला हवी, यासाठी म्हणून आपापसातलं कॉर्डिनेशन, एक काहीतरी सेंट्रलाइज थीम वरती काम करणं, हे याच्यातून होणार आहे का? हे कारण ज्या पद्धतीने हे नेत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि आपण त्याच्यामध्ये असं म्हटलंय काय त्याचे कायदा आणि हे सगळे बाबी, नियम, कायदे, निर्बंध, अभिव्यक्तीची संधी. ऍक्च्युली निर्बंध याच्यावरती जे आहेत ते एवढेच आहेत की तुम्ही हिंसेला प्रेरणा देणारं काही बोलताय का? पूर्वी जे 153A होतं ते आता त्यांनी BNS मध्ये त्याचा नंबर बदललाय. पण तुम्ही हिंसेला प्रोत्साहन देत आहात का? आणि ते तसं देत नसाल तर, किंवा तुम्ही खोटं बोलता आहात का? तुम्ही खोटं बोलून काही कोणाची बदनामी करत आहात का? खरं बोलून कोणाची बदनामी होत असेल तर ते डिफेमेशन नाही. आणि हे असे खूप, किंवा हा जो वेळेपण, मी गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे, एक्झॅक्टली गेल्या वर्षी मला नाशिकमध्ये माझ्यावरती एक पोलीस कंप्लेंट झाली. ते वटसावित्रीची पूजा झाली आणि त्याच्यावरती मी व्हिडिओमध्ये असं बोललो की आमच्याच बिल्डिंग मधल्या एक मुलगी इंजिनियर झालेली, ही वटसावित्रीची पूजा करून येत होती. मला तिने विचारलं का हो काकू नाही आल्या का? तुम्ही जरा म्हटलं नाही, मी तिला आधीच सांगितलंय फालतूपणा करायचं नाही हा वटसावित्री वगैरे. तर म्हणे का बरं? तर म्हटलं मी तिला असं सांगितलं की आयुष्यभर केलेल्या पापांमुळे मला डुकराचा जन्म मिळणार आहे, तुला डुकरीण कशाला व्हायचं माझ्या पाठीमागे. तर त्याच्यावरती हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या अशी मला नोटीस दिली, धार्मिक भावना दुखावल्या. मग मी तिथं गेलो. मी गेल्यानंतर मी विचारलं की काय आहे? तर म्हणे धार्मिक भावना दुखावल्या. तर म्हटलं कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या? तर म्हणे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. म्हटलं काय असतं हिंदू? तर म्हणे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या. मग मी सुप्रीम कोर्टाची ती ऑर्डर डाउनलोड करून घेतली होती. म्हटलं सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की हिंदू हा धर्म नाहीये. मी कोणाच्याच भावना नाही दुखावल्या. सर, एक तर सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर तुम्ही ओव्हर रूल करता का हे सांगा मला. हिंदू हा जर धर्मच नाहीये तर भावना दुखवण्याचा संबंध येतो कुठं? धार्मिक भावना. पण हे प्रत्येक वेळेला असं काउंटर करण्यासाठी आपण तयार आहोत का? हे तयार व्हावं लागेल. ती जी एक मानसिकता लागते की हे सगळं होणार, याचा प्रतिकार करायचा, प्रतिहल्लाही करायचा. आपल्या औरंगाबादला जे विद्रोही साहित्य संमेलन झालं
त्याच्यानंतर अशीच एक डिफेमेशनची केस माझ्यावर केली 3 गोष्टींसाठी. मी असं म्हटलं होतं मुख्यमंत्री खोटारडा आहे. त्याच्यानंतर दुसरं मी असं म्हटलं होतं की भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीदवाक्य यतो धर्मोस ततो जय आहे. तर हे परस्पर विरोधी आहे, याचा विचार व्हावा. सत्याचा विजय होणार का धर्माचा? अखलाकच्या फ्रीजमध्ये बीफ नव्हतं हे सत्य सिद्ध झालं, पण धर्म त्याच्या बाजूने नव्हता, त्यामुळे तो मेला. तर याचं काय? आणि तिसरं मी असं म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमेरिकेमध्ये इतकं आहे की रॉबर्ट डिनिरो सारखा अभिनेता हा डोनाल्ड ट्रम्प इज अन ॲसोल असं म्हणतो. मला वाटत असलं तरीही मोदी इज अन ॲसोल असं मी म्हणू नाही शकत. तर त्याच्यावरून त्यांनी माझ्यावरती केस केली पहिल्यांदा. आणि टिपिकल माहितीच होतं हे. फोन करायचे पोलीस, आम्ही येतोय. म्हटलं ठीक आहे, या तुम्ही. मग एक दिवशी मला फोन आला की तुम्ही बेल घेऊन टाका ना. तर म्हटलं मला नाही घ्यायचं बेल. तर म्हणे की नाही अँटिसिपेटरी घ्या. तर म्हटलं मी अँटिसिपेटरी पण घेणार नाही आणि नंतर अटक झाल्यानंतर सुद्धा घेणार नाही. मला जामीन घ्यायचाच नाही याकडले. तुम्हाला यायचं असेल तर या. 4 वेळेला मला असं फोन करून सांगू नका म्हटलं. मी माझ्याच घरी राहतो, मी कुठेही लपत बिपत नाहीये. तुम्हाला यायचं तर तुम्ही या. मग एक दिवशी त्यांचा मला फोन आला, 9 का 10 तारीख होती. मला म्हणे की आम्ही उद्या सकाळी चार्जशीट दाखल करतोय, तर तुम्ही कोर्टात आले. म्हटलं बरं, औरंगाबाद बेंचला. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो कोर्टामध्ये. कोर्टात गेल्यानंतर त्या जजनी मला विचारलं की तुमच्यावरती असे असे आरोप आहेत. म्हटलं हो. तर तुम्हाला मान्य आहे का? म्हटलं हो. हे मी बोललो आणि हेच मला बोलायचं होतं. म्हणजे मी चुकून बोललो गेलं वगैरे असं काही नाही. हेच मला बोलायचं होतं, कारण हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तर मला म्हणे काय तुम्हाला म्हणायचंय? म्हटलं फडणवीस खोटं बोलतो याचे 100 पुरावे आहेत. त्याच्या लग्नाच्या प्रॉमिस पासून, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही इथपासून ते सोमनाथ सूर्यवंशीचा, आणि त्याला कॉन्टेक्स्ट सोमनाथ सूर्यवंशीचा होता. सोमनाथचा परभणीच्या लॉकअपमध्ये मृत्यू झाल्यानंतर हा विधानसभेच्या रेकॉर्डवर असं बोलला की पोलीस मारहाणीमुळे याचा मृत्यू झाला नाही. आणि नंतर ज्युडिशियल इन्क्वायरी कमिशन जे नेमलं त्यांच्याच रिपोर्टमध्ये आलं की हा पोलीस मारहाणीमध्येच मेला. म्हटलं हे एक लेटेस्ट त्याचं रेकॉर्ड आहे. मग म्हणे की तुम्ही सर्वोच्च न्यायालयाची बदनामी केली. म्हटलं कशी? तर म्हणे ते तुम्ही येतो धर्मोस ततो जयाबद्दल बोलला. म्हटलं हे ब्रीदवाक्य जे हे त्यांनी निवडलं, मी नाही निवडलं. सत्यमेव जयते हे देशाने निवडलं आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं स्वतःचं निवडलं. या दोघांमध्ये विरोधाभास काय एवढाच मी सांगितलं. यात बदनामीचा काय विषय आहे? मग उद्या सरकारही म्हणेल आमची बदनामी केली, सत्यमेव जयते बोलतो हा. खऱ्याचा सत्याचा विजय होईल ही बदनामी आहे. तशी परिस्थिती आणली आहे त्यांनी. पण त्यामुळे म्हटलं यातही बदनामीचं काही नाही. हे विश्लेषण आहे आणि अनालिसिस करण्याचा, ओपिनियन ठेवण्याचा, ओपिनियन मांडण्याचा. माझं ओपिनियन असं आहे ना, तर तुम्हाला अधिकार आहे. मग म्हणे तुम्ही ते इतकं घाण बोललात मोदींबद्दल. म्हटलं नाही बोलता येणार असं बोललो. मला वाटत असलं तरी असा शब्द मी त्यांच्यासाठी नाही वापरू शकत. तर मला म्हणे तुम्ही अप्रत्यक्षरित्या बोललाच. ते 2 जणांचं बेंच होतं. तर म्हटलं मी प्रत्यक्ष पण बोलू शकतो खरं तर. कारण ॲसहोल ही युनिव्हर्सल कॉन्सेप्ट आहे. जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्याच्या ॲसवर होल आहे. ते बदनामीकारक त्याच्याचसाठी असू शकतो ज्याच्यात नाही आहे. त्यामुळे पहिले ते सिद्ध व्हावं. हात जोडला. मला म्हणे तुम्ही आम्हाला पण अडचणीत आणा. म्हटलं हे मला बोलायचं नव्हतं, पण तुम्ही म्हटलं म्हणून मला हे बोलावं लागलं. तिथला पोलीस अधिकारी आम्हाला यांना अटक करायची. त्यांनी विचारलं जजनी कशासाठी? तो म्हणे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं. तो म्हणे त्यांनी कबूल केलं ना आत्ता म्हणे की हो हे मी बोललो, हेच बोलायचं होतं, हे सगळं त्यांनी सांगितलं ना म्हणे. आता रेकॉर्डवर सांगितलं. आता याच्यात रिकव्हरी आणि डिस्कव्हरीचं काही पार्टच उरलेलं नाही. तुम्ही जा म्हणे, आता तुमचं काम संपलं. आता आम्हाला ठरवायचंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतं का नाही येत. दिले पाठवून. माझं म्हणणं एवढंच आहे. आणि लोकांना खूप वेळेला असं वाटतं की हा असंच बोलतो. असंच नाही बोललं जात. मी खरोखर खूप विचार करून बोलतो. मला माहितीये की कशाने काय अडचण होईल. मी पुस्तक लिहिलं, मी ती बातमी करत होतो याही वेळेला, लोह्यांचं बातमी किंवा सावरकरांची वेळेला.
हे आपल्याला आधी माहिती असतं की तुम्ही कुठल्या प्रवृत्तीच्या किती शक्तिशाली व्यवस्थेच्या विरोधात करत आहात. त्यामुळे त्याचा एक प्रिपरेशनचा पार्ट असतो. बऱ्याच वेळेला ती प्रिपरेशन नुसती मेंटल असते, बऱ्याच वेळेला ती प्रिपरेशन खूप वेळ घेत असते. पण त्या प्रत्येक गोष्टीची एक प्रिपरेशन आहे, प्रत्येक बातमीप्रमाणेची प्रिपरेशन वेगळी आहे. म्हणजे मी रफिक कुरेशी बनून गुजरातमध्ये जातो त्यावेळेला हे माहिती असतं की मार खायचा आहे, बेदम मारलं जाईल, मार खायचा आहे. तिथं जर मी उलटून मारायला गेलो तर मारूनच टाकतील. आणि लोया करत होतो त्यावेळेला हे ठरवलेलं होतं की आपण मारायचं आहे, मार नाही खायचा आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची प्रिपरेशन वेगळी आहे, प्रत्येक सिच्युएशनची प्रिपरेशन वेगळी आहे. की मी समजा कोणाला तरी भेटायला जाणार आणि त्याला बोलतं करायचं आहे, जसं लोयांच्या बहिणीच्या बाबतीत भेटायलाच नाही तयार नव्हत्या, मग भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी मला आधी गेल्या गेल्या सांगितलं मला ऑन रेकॉर्ड काही बोलायचं नाही, मी काही मुलाखत देणार नाही, इंटरव्ह्यू देणार नाही, काहीच नाही, प्रश्नोत्तर नाहीच. तुम्हाला मग म्हटलं की आणि याचं मी माइंड मॅपिंग करायचो की असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, असं उत्तर दिलं तर आपण काय बोलायचं, असं खूप 50-50 कागद त्याचे प्रत्येक सिच्युएशनचे असायचे. तर मी त्यांना म्हटलं आपण गप्पा तर मारू शकतो ना. तुम्ही हा गप्पा मारू, पण गप्पा काय मारायच्या म्हणे, तुमची माझी काही ओळखच नाही. मी तुमच्या बालपणाबद्दल सांगा, तुमचा भाऊ जज होता, तर लहानपण तुमचं कसं होतं, कुठल्या गावात गेलं, कसे शिकलात, तुम्ही डॉक्टर म्हणजे मेडिसिनला आलात, ते लॉला का बरं गेले, त्यांना मेडिसिनमध्ये इंटरेस्ट नव्हता का, तुमचे आई वडील तर दोघंही शेतकरी, म्हणून आपण बोलू. मग असं बोलत 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 गप्पा मारायला सुरुवात झाली. मग त्या एकदा म्हटलंय की तो लहान होता तर गावची सगळी मुलं त्याच्यावर खूप दादागिरी करायची, मग मी त्याच्यासाठी सगळ्या गावाच्या पोरांच्या विरोधात मी उभे राहायचे, मी त्यांच्याशी भांडायचे, याची बाजू घेऊ. मग पुन्हा आम्ही बोलायला लागलो. मग असं करत कधी 1-1.5 तास झाला. पण मगाशी मी जे म्हटलं सांगतोय की अलर्ट आहात का तुम्ही, तर 1.5-2 तासानंतर मी त्यांना म्हटलं की तुमची शेवटची भेट कधी झाली. तर म्हणे दिवाळीत तो लातूरला आला होता गावी, तर त्यावेळेला आम्ही भेटलो म्हणे. त्यावेळेला म्हणे तो मला एक दिवशी बाहेर घेऊन गेला आणि मला म्हटलं की ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि तेव्हा सांगत होता की त्याच्याकडे अशी अशी केस आहे, त्याच्यावरती खूप दबाव आहे. तर मला ते मी रजिस्टर केलं होतं डोक्यात. मी त्यांना म्हटलं की तो तुमच्याशी का बरं बोलला, म्हणजे तर म्हटलं म्हणजे तुमच्या इतर 4 बहिणी पण होत्या, तुमच्या 5 जणींचे पती तिथं होते, वडील होते, त्या सगळ्यांना सोडून त्यांनी तुम्हाला एकट्याला का बरं बाहेर काढलं बोलण्यासाठी. नाही माहिती म्हणजे. म्हटलं कदाचित लहानपणापासून त्यांनी हे नोटीस केलं होतं की ही आपल्यासाठी उभी राहते, काही झालं की, तर आत्ताही हीच आपल्यासाठी उभी राहील असं त्याला वाटलं असेल, म्हणून त्यांनी फक्त तुमच्याशी बोलायचं ठरवलं. तर त्या इतक्या धाय मोकलून रडायला लागल्या आणि मग म्हणे की हो ब्रिज माझी वाट पाहत असेल, मी बोलण्याची वाट पाहत असेल, काढा कॅमेरा म्हणे, बोलते मी. तर तुम्ही किती मायन्यूटली ऑब्झर्व करता, तुम्ही ऐकता तर किती रजिस्टर करून घेता, हे खूप महत्वाचं आहे. खूप जण म्हणतात खूप छान बोलतो, खूप छान ऐकतो का, हे सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे याच्यातली. आणि म्हणून हा जो सगळा पुढचा प्रकार येतोय आता, दादा मगाशी मी जे म्हणत होतो आपण गप्पा मारताना की आपण नॅरेटिव्ह सेट करणार का, आपण अजेंडा सेट करणार का, आपोआप म्हणजे जसं प्रियांक खरगेंनी अजेंडा सेट केला, आता अख्खा देश तो फॉलो करतोय. असा अजेंडा सेट करण्याचं काम आपण करणार का. उपवर्गीकरणाचं आपण जे बोललो, मी उपवर्गीकरणातलं चंद्रचूडनी ज्या वेळेला निकाल दिला तर त्यातले 2 भाग तर लोकांच्या लक्षातच येत नाही आहेत. पहिला निकाल त्यांनी सांगितलं उपवर्गीकरण, त्या ऑर्डरचा सेकंड पार्ट आहे क्रीमी लेअर लावायची, आणि त्याचा तिसरा पार्ट आहे एकाच पिढीला लाभ द्यायचा. आता सर्वात पहिले की हा एक अत्यंत प्रिव्हिलेज जज, ज्याचे वडील सुप्रीम कोर्टात जज होते, ज्याचे आजोबा सुप्रीम कोर्टात जज होते, ज्याचा मुलगा हायकोर्टामध्ये जज आहे, यांच्यापैकी एकालाही क्रीमी लेअर लागली नाही. यांच्यापैकी एकालाही क्रीमी लेअर नाही, तरी पण हे जज झाले. कारण त्या कॉलेजियम मध्ये बसलेल्या जे जजेस आहेत त्यातले 80% ब्राह्मण आहेत.
त्यामुळे त्यांनी बरोबर चंद्रचूडच्या आजोबांना निवडलं, वडिलांना निवडलं, चंद्रचूडला निवडलं, चंद्रचूडनी त्याच्या पोराला मुंबई हायकोर्टाला निवडलं. त्यामुळे हा प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड मधला माणूस म्हणतोय क्रिमी लेअर लावायची. बरं, 4-4 पिढ्यांनी लाभ घेतल्यानंतर हा सांगतोय एकाच पिढीने लाभ घ्यायचा. हे किती भयंकर आहे. एका पिढीला काहीतरी तुम्ही शिक्षणाचा लाभ दिला किंवा नोकरीमधला काहीतरी लाभ दिला तर सर्व संपलं का? सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं नातं झालं का एकत्र? नाही ना. मी मंत्रालयामध्ये रिपोर्ट द्यायचो. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना त्यांचा शिपाई हा त्यांच्या टेबलवर त्यांच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवायचा नाही. तो बाजूला ठेवलेल्या साईड टेबलवरती तिथं ठेवायचा. यांनी उठून तिथून घ्यायचं आणि बाहेर तो बोलायचा, माळगंड्याच्या हातात देऊ का पाणी, या भाषेत. उपमुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे. म्हणजे एका पिढीला लाभ देणं पुरेसं नाही. त्याच्याने तुम्ही सोशल इक्वॅलिटी होतच नाही. सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं तुम्ही समजतच नाही. आणि हे झाल्यानंतर तुम्ही सांगता उपवर्गीकरण. मग मुळामध्ये सर्वच नोकऱ्यांची संख्या कमी होत असताना, शासन सुद्धा कंत्राटीच नोकऱ्या देत असताना, त्या उपवर्गीकरण झाल्यानंतर सुद्धा किती मिळणार आहे आरक्षण बोंबलाला? आहेच किती. हा मग मी हे असं सांगू शकतो का की उपवर्गीकरण करणं हा 2024च्या निवडणुकांचा घेतलेला सूड आहे, की संविधान या एका शब्दावरती हा देश एकवटला. त्या एकवटलेल्या देशामध्ये फूट पाडायची. यासाठी हे म्हणजे महाराजांच्या वेळेला ब्राह्मणेतर चळवळ जी झाली शाहू महाराजांच्या, त्या ब्राह्मणेतर चळवळीमधले जेवढे वर्ग आहेत ते सगळे दुभंगलेले आज दिसतात. सर्व मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, हिंदू विरुद्ध मुसलमान, एससी विरुद्ध एसटी आणि आणखीन त्याच्यामध्ये आता या सब डिव्हिजन्स. हे स्ट्रॅटेजिकली घडतंय, आपोआप घडतंय. चंद्रचूडनी असा आयसोलेशन मध्ये डिसिजन दिलाय का? नाही. हे खूप थॉटफुली असतं. त्याच्याच घरी का बरं आरती करायला गेला मोदी? चंद्रचूडच्या आधी पण सुप्रीम कोर्टचे जज होते, चंद्रचूडच्या नंतर पण सुप्रीम कोर्टचे जज झाले, त्याच्यानंतर त्याच्या आधी गणेशोत्सव झाले, त्याच्यानंतरही गणेशोत्सव झाले. त्याच्याच घरी का बरं गेले आरती करायला? हे मी जोडणार आहे की नाही? हे ज्या राम मंदिरामध्ये चोरी झाली त्या राम मंदिराच्या कोर्टाचा बाबरी मशीद केसचा डिसिजन हा भारतातला पहिला असा डिसिजन आहे सर्वोच्च न्यायालयाचा ज्या ऑर्डरवरती एकाही जजची सही नाही. विचार करा, त्याची अंमलबजावणी पण झाली. त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरवर एकाही जजची सही नाही. तो ट्रस्ट बनवला. ट्रस्ट बनवल्यानंतर हा सगळा चोरीचा प्रकार सुरू झाला. म्हणजे मी सोरटी सोमनाथाच्या मंदिरामध्ये लुटलं कोणी? गझनीच्या मोहम्मदने. गझनीचा मोहम्मद स्वतः गेला होता का? त्याचे सैनिक लुटत होते. मग हे चंपतराय वगैरे कोणाचे सैनिक आहेत? अयोध्येचा गजनी कोण? हे का हे नॅरेटिव्ह का बनत नाहीये? अयोध्येचा गजनी कोण? हे बनायला हवं ना. माझा नाही, मी नास्तिक आहे, पण ज्या श्रद्धाळूंनी तिथं त्यांचे पैसे दिले, सोनं नाणं काय काय वेडेपणा करत होते. तुम्ही काय केलं? त्याचा डल्ला मारला अख्खा. म्हणजे पहिले तर त्या राम मंदिराच्या गाभारात गळायला लागला. बाबराची मशीद कधी गळली नाही. रामानी शरयू नदीमध्ये स्वतःला हे करून घेतलं, काय तो जलप्रवेश करून. यांनी गाभाऱ्यातच बुडवायला सुरुवात केली की शरयू परत जाण्याची पण तुला गरज नाही, आम्ही इथंच बुडवतो. हे सगळं करणार. याच्यामध्ये हा नॅरेटिव्ह सेट करायचा असेल तर मी हे बऱ्याच जणांची आता दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला या सगळ्यांची पण मी बोललो की हे आपण का नाही सेट करत एकत्रितरित्या. असं का नाही एक अँगल दाखवायचा. अशोक कुमार पांडे असेल, बुशरा खानम असेल, अरफा खानम असेल, आम्ही महाराष्ट्रातले सगळे आहोत.
हे एक कॉर्डिनेटेड एफर्ट का नाही होऊ शकत? तिथं त्यांनी जे केलंय, अभिनंदन सिकरी, त्याच्यानंतर अशोक कुमार पांडे आणि या सगळ्यांनी 6 जणांनी मिळून एक सेंट्रलाइज्ड एडिटिंग सेटअप, एडिटिंग, ग्राफिक्स, अॅनिमेशन, AI हा सगळ्याचा एक सेटअप तयार केलेला आहे आणि सगळ्यांचं एडिटिंग ते करतात तिथून. असा महाराष्ट्रात आपण का करू शकत नाही? करू शकतो का? आणि मग आपला कंटेंट अनेक अर्थाने सांगतो यांच्यापेक्षा जास्त चांगला आणि पॉवरफुल असतो, जास्त पुराव्यांसह असतो. तो आपण याच AI ची मदत घेऊन भारतातल्या 80 भाषांमध्ये कन्वर्ट करू शकतो. तसंच पण तो जो ऍक्सेस वाढवण्याची शक्यता आहे, यासाठी तो एक कॉर्डिनेटेड एफर्टसाठी असा प्रयत्न व्हायला हवा. मग असले अल्गोरिदम वगैरे पण आपण बीट करू शकतो. माझं पुस्तक ज्या वेळेला आलं होतं तर माझी पहिली एडिशन 5000 कॉपीजची होती, इंग्लिश पुस्तक जे आलं होतं. आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी फेसबुकवरती मुद्दाम अशी एक कॉमेंट टाकली आणि ट्विटरवरती की माझे फेसबुकवर 5000 मित्र आहेत, ट्विटरवरती 40,000 फॉलोअर्स आहेत, हे सगळे खरे आहेत का? हे टाकल्यानंतर ती जी एक कोथरूडची बाई आहे, शेफाली वैद्य, तिने लगेच त्याच्यावर कॉमेंट करायला सुरुवात केली. अरे तू रस्त्यावरती छोटे छोटे वाटे करून विक, रद्दीमध्ये विक, रद्दीमध्ये त्या पुस्तकाला जास्त चांगले पैसे मिळतील वगैरे. सुटलेच म्हणजे ते सुटले आणि 48 तासात माझी 5000 कॉपीची एडिशन संपली. की तू शेफाली वैद्य किती लो IQ बोललो जरी मला माहिती आहे, मी तुझा अल्गोरिदम ट्रिगर केला आणि माझी पुस्तकं विकली. तुम्ही हे होऊ शकतं ना. असे खूप मार्ग आहेत. म्हणजे पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. आपण ज्याला म्हणजे सर्जनशीलता म्हटलं किंवा खूप आहेत ना, याचं रॅप असेल, माझा एखादा कंटेंट असेल, हे एकत्र होऊ शकतं का? याच्यातलं अनेक प्रकार. मी तपोवनाचा ज्या वेळेला आमचा प्रकार झाला त्यानंतर मला खरं हे रिअलाइज झालं की ही जी नवीन जनरेशन जिला काही इंटरेस्ट नाही, ती ऍपलच्या शोरूमच्या बाहेर लाईन मध्ये उभी राहते. नो, तो जो जनसुनवाईचा आमचा प्रकार घडला, त्या जनसुनवाईला त्यांनी 200 पोलीस हॉलमध्ये आणले होते, शिल्ड आणि लाठ्या वगैरे घेऊन, त्या बेटन्स घेऊन, आणि त्यांना बघून लोक घाबरत होती बोलायला. म्हणून माझा राग संताप झाला आणि मी त्यांना बोलायला लागलो. ते पहिले सगळे पोलीस बाहेर काढले वगैरे सगळं झालं. ते झाल्यानंतर ती कोणीतरी रील केली होती, ती खूप प्रचंड व्हायरल झाली वगैरे. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही बघितलं होतं पवनात 3-3 हजार पोरं नाशिकची कॉलेजमधली, ज्यांना कधीही बघितलेलं नव्हतं. मी एकाही कॉलेजला नाशिकचं गेलेलो नव्हतो. 3-3 हजार मुलं आणि मुली रोज तिथं येतात. आजही चालू आहे, रोज तिथं येतात. त्या जनरेशनला इन्स्पायर होईल असं काही केलं जात आहे का? ऍक्शन म्हणून म्हणतोय. तशी ऍक्शन जर झाली तर ते होऊ शकेल. 100% हे याच्यातून साध्य होऊ शकतं. याच्यात म्हणजे व्हिडिओज करणं वगैरे हा तर पार्टच आहे. मला ते फारसं अजून रील आणि शॉर्ट्स नाही जमत. म्हणजे पण इन्स्टाचं प्रचंड मोठा रीच आहे हे मला त्यावेळेला लक्षात आलं ज्यावेळेला ते तपोवनाचा प्रकार घडला. म्हणजे माझे 1200 फॉलोअर होते, तर तो तपोवनचा इन्सिडेंट घडला आणि एकदम 45,000 वर गेलं काही तासामध्ये. याच्यासोबत आपण आता असा विचारही करायला हवा आहे म्हणजे की आपण आणखीन क्रिएटिव्हली काय काय करू शकतो याचा. म्हणजे जसं पुण्यात त्या मयूर शितोळेनी केलंय की त्यांनी नामदेवच्या कविता वरती स्टेजचा कार्यक्रम तयार केलेला, अप्रतिम केलेला आहे, अफलातून. तर अशा ज्या विद्रोहाच्या कविता आहेत, म्हणजे आपण मगाशी तुम्ही गमतीने बोललात की कवितांचं काय नाही, पण कवितांमध्ये जी ताकद आहे ती मला नाही वाटत इतक्या पॉवरफुली ती आपण तशा पद्धतीने प्रेझेंट करणार का? ती आणखीन पॉवरफुल होईल यासाठी काय करू शकतो का? एक आता मध्यंतरी एक कविता मला एकाने पाठवली होती आणि त्या कवितेचं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत हे जे अंधभक्त आहेत
त्यांची काय अवस्था आहे, मानसिक अवस्था काय झालेली आहे आणि यांना वेळ लागेल एक वेळ, अशी वेळ येईल 100%. तर त्यावरती त्यांनी ती केलेली कविता आम्ही 100% AI वापरून ती व्हिज्युअलाइज केली. संपूर्ण कविता मोठी आहे चांगली, ती पूर्ण कविता AIच्या मदतीने व्हिज्युअलाइज केली आणि ती इतकी सुंदर झाली की मला कित्येक लोकांचे फोन आले की ती खूपच छान झालेली आहे, ती खूप व्हायरल पण बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. तर अशा काही आपण करू शकतो का? कारण एखादी थीम घेऊन शूट करायचं, त्याच्यासाठी कलाकार आणा, हे आणा, ते आणा, हे सगळं करायचं, एवढे रिसोर्सेस जर आपल्याकडे नाही आहेत तर आपण AIचा वापर करू आणि ते व्हिज्युअलाइज करू. पण ते जास्त प्रभावी पद्धतीने कसं होऊ शकेल? मग अशी तो जो केविन कार्टरचा इन्सिडेंट सांगितला की तशा काही आहेत का अशा घटना की जिथं आपण खरोखर त्या माणसाची जी संवेदनशीलता आहे, जी जागी करायला तो घाबरतोय, आत्ता खरोखर ही परिस्थिती झालेली आहे की लोक आहेत संवेदनशील, पण त्यांना ती संवेदनशीलता जर जागृत झाली त्याची भीती वाटते की मग माझं काय होईल, हे जे काय भयानक चाललेलं आहे आजूबाजूला. आणि हे खरोखर शेवटचा श्वास घेतलेला आहे लोकशाहीने या देशातल्या. कारण आता पूर्वी मतदार सरकार निवडायचे ना, आता सरकार मतदार निवडणार आहे. कोण मतदार असेल? सरकार म्हणजे सत्ताधारी पक्ष ठरवणार मतदारसंघ कोणता असेल, कसा असेल, त्याचा आकार काय असेल, तो कुठे असेल, आत्ता आहे त्याचे किती तुकडे असतील. सरकार ठरवणार उमेदवार कोण असेल. मीनाक्षी नटराजन उमेदवार असेल का नसेल, श्याम रंगीला उमेदवार होऊ शकेल का नाही होऊ शकेल, हे सरकार ठरवणार आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही कुठे बसायचं, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बसायचं का तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत बसायचं, तुम्ही ममता बॅनर्जीच्या याच्यात बसायचं का ओरिसामध्ये कोणालाच माहीत नसलेल्या पक्षाच्या नावाखाली बसायचं, हे सगळंच जर सरकार ठरवणार तर मग उरलं काय आहे. आणि आता हा जी रेस चाललेली आहे 361 पर्यंत पोहोचायची, म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, हे सरकार इतकं निगरगट्ट आहे की ते 149 खासदार निलंबित करून हवी ती बिलं मंजूर करतात. त्यामुळे त्यांना डिलिमिटेशन करण्यासाठी ते 140 जण पुन्हा निलंबित करू शकतात. एकदा त्यांनी केलेलं आहे. आता फक्त विरोधी पक्षांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्याची बोंब जास्त होईल म्हणून हे घाबरतात. याच्या पलीकडे काही नाहीये. आणि 361 झालं की हे डिलिमिटेशन होणार, 1 इलेक्शन 1 नेशन तो प्रकार होणार, त्याच्यानंतर पूर्ण फेडरल स्ट्रक्चर डॅमेज होणार याच्यातलं. म्हणजे आज जे आपण म्हणतो की काही का असेना शिक्षण राज्यांचा अधिकार आहे, कृषी राज्याचा अधिकार आहे, सिंचन राज्यात राहणारच नाही. हे फेडरल स्ट्रक्चर पूर्णतः डॅमेज केलं जाईल, जे पप्पू वळवलकर पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हे फेडरल स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही. माईक बंद. आणि मग फेडरल स्ट्रक्चर संपल्यानंतर विषयच उरत नाही ना हा देश म्हणून बोलण्याचा. आज ऑलरेडी जे प्रकार केलेले आहेत, न्यू एज्युकेशन पॉलिसी 5 पानाची पहिले पॉलिसी आली, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, कौतुक केलं, वा वा अमेरिकन पद्धतीने होणार. आता 735 पानांचं डिस्क्रिप्शन आलं. वयाच्या म्हणजे इयत्ता 6वी पासून व्होकेशनल ट्रेनिंग कंपल्सरी. त्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी कुठल्या व्होकेशनचं ट्रेनिंग घ्यायचं हे शिक्षक ठरवणार. आणि मास्तर कशाच्या आधारावर ठरवणार? त्या मुलाच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय काय होता त्याच व्होकेशनचं ट्रेनिंग घ्यायचं. म्हणजे कुंभाराच्या पोरांनी मडकीच भाजायची, सुताराच्या पोरांनी कार्पेंटरी शिकायची, कुळव्याच्या पोरांनी शिक्षित करायची. धोरणातून चातुर्वर्ण आणला उरावर. एक संस्था चालकाची हिंमत होत नाही बोलायची, शिक्षण संस्था चालकांची. यांना सुद्धा बळ कधी येणार? हे आपण बोलू तेव्हाच यांना बळ येणार. आज म्हणजे इतक्या भयानक गोष्टी घडत आहेत. आमच्याकडे तो TCSचा प्रकार जो चाललाय टाटा कन्सल्टन्सी मध्ये, 3.5 लाख कोटी मार्केट कॅपिटलायझेशन असलेली कंपनी सलग 11 वर्ष ज्यांना अवॉर्ड देते, परफॉर्मन्स अवॉर्ड,
ते सलग परफॉर्मन्स अवॉर्ड मिळवणारे 7 जण तुरुंगात आहेत आणि तेवढेच मुस्लिम आहेत. तेवढेच मुस्लिम आज जेलमध्ये. एक जण, एक राजकीय पक्ष त्यांच्यासाठी भांडत नाही. त्यांना वकीलही मी दिला. मुंबईत जाऊन पत्रकार परिषदेत, मुंबईतल्या पत्रकार परिषदेत आलेल्या त्या इंडिया टुडे भिडेचे जेवढे पत्रकार होते त्यांना दम दिला. तुमच्याकडून एवढी नुकसान भरपाई वसूल करेन की त्या 7 पोरांना आयुष्यभर काम नाही करावं लागणार म्हटलं. बर्बाद करायला निघाले त्यांचं करिअर. कम्प्लिटली धादांत खोट्या कंप्लेंट. आजपर्यंत एक सुद्धा कंप्लेनंट कोर्टात आलेली नाही. एक सुद्धा. सगळ्या फॅब्रिकेट करून बनवलेल्या. काहीतरी आरोप की माझ्यापासून लग्न झालं हे लपवून ठेवलं वगैरे. अरे त्या बाई बरोबरच या मुलीचं माझ्याकडे. आणि पोलिसांनी काय केलं दादा, त्याची बायको सांगत होती त्या राणेशची त्याला की ती माझी मैत्रीण आहे, आम्ही 4 वर्ष गप्पा मारतो, बघा माझं व्हॉट्सअपचं. त्यांनी फोन हातात घेतला आणि व्हॉट्सअप डिलीट करून टाकलं तिचं. मी म्हटलं हे एवढे बिल्डोक पोलीस अधिकारी ठेवलेत तुम्ही, यांना आतापर्यंत दिलेला सगळा पगार यांच्याकडून वसूल करा. ते अख्खं डिलीट केलेलं व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन मी रिकव्हर केलं. 250 पानाचं आहे, A4 साईजच्या. आणि तुमच्या कंप्लेंट मधली पहिली ओळ काय सांगते की लग्न झालेल्या या बाईशी हे माझ्यापासून लपवून ठेवू. मग तो पोलीस कमिशनर मला म्हणतो तिच्या घरात आम्हाला कुराण सापडलं. म्हटलं प्रतिबंधित आयटम आहे का? कुराण, हँड ग्रेनेड आहे, बॉम्ब आहे, काय आहे? माझ्या घरात 5 आहेत. खुशाल तुम्ही टार्गेट करताय. पण हे ज्या दिशेने घेऊन जात आहेत हे पहिले तर आपल्याला पोचलं पाहिजे आणि मग ते बोलताना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं, यासाठी या माध्यमांमध्ये आपण काम करायला हवं. आणि इतकी प्रचंड मोठी स्पेस आहे ना की कोणामुळे कोणीच इन्सिक्युअर होत नाही, होऊच शकत नाही. एकमेकाला सपोर्ट केल्याने जास्त ग्रोथ होईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो मॉनिटरी ऍस्पेक्ट आहे तो मदत केली तर जास्त ग्रोथ होईल, कोलॅबोरेट केलं जास्त मदत होईल. अशा अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यातले. एक तर डिफेमेशनचा विचार करण्याची गरज नाही. निदा खानला परवा बेल झाला तर धमक्या होत्या की बाहेर पडल्यानंतर तिच्यावर हल्ला होणार वगैरे. इतकी घाण प्रकार आहे. म्हणजे ती प्रेग्नंट मुलगी, तिला चिमटे काढायचे मारहाण करता येत नाही म्हणून. आणि हे ज्या त्या पोलीस अधिकाऱ्याशी मी बोलतोय मला म्हणे तुम्ही त्या नगरसेवकाचं बघितलं ना म्हणे औरंगाबादच्या काय झाल्या. अहो म्हटलं तो मूर्ख होता, मी माझ्या घरी ठेवलं असतं तिला. असं कसं म्हणे? म्हटलं ती अॅक्युज्ड होती का? ती कन्व्हिक्ट होती का? ती प्रोक्लेम्ड ॲब्स्कॉन्डर होती का? नाही, ती संशयित होती. सस्पेक्ट, संशयित, त्याच्यानंतर आरोपी, त्यानंतर गुन्हेगार किंवा कोर्टाने जाहीर केलं तर फरार. या 3 लिगल स्टेटस याच्यातली आहेत. त्यात ती आरोपी नाही, ती गुन्हेगार नाही आणि ती फरार पण नाही. सस्पेक्ट हे लिगल स्टेटस नाही आहे. तुमच्यासाठी संशयित आहे, माझ्यासाठी नाही. ही रिलेटिव्ह टर्म आहे. मी माझ्या घरात सन्मानाने ठेवली असती आणि बघितलं असतं तुम्ही माझ्या घरी, मला माझ्यावर चार्जेस कसे लावता. मला म्हणे बरं झालं ती तुमच्याकडे नाही आली. म्हटलं हो, तिचं दुर्भाग्य माझ्याकडे, त्याला काय करू. पण या पद्धतीने या सगळ्या गोष्टी देणार. आणि पुन्हा परत परत तो विषय येतो ना की हे ठीक आहे युट्यूब करणं किंवा म्हणजे टेक्निकली पत्रकारिता मी पण नाही शिकलेलो, मी इंजिनिअरिंग केलं. पण काही कारणांमुळे मी जर्नलिझम मध्ये आलो. म्हणजे मी जे नेहमी म्हणतो की बाय एज्युकेशन आय एम एन इंजिनियर, बाय चॉईस आय एम अ जर्नलिस्ट. पण मग जर्नलिझमच करत राहिलो. पण मग ते खूप मेथॉडिकली केलं, खूप सिस्टमॅटिकली केलं, खूप नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट तर हे डोक्यातून भय काढून टाका की कायदा तुमचं काहीतरी करेल. काहीही नाही करू शकत, काही करूच शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे
हे जे गारगोटीला माझा एक कार्यक्रम होता, तिथं हा विषय झाला पण होता. ते पंडित आले होते SP तिथले कोल्हापूरचे. गाडीतून उतरल्यावर पण नोटीस दिली की राजकीय नेत्यांवर टीका करायची नाही, राजकीय पक्षावर टीका करायची नाही, कोणाच्या भावना दुखावल्या तर अटक करू. आणि आतमध्ये येऊन बसा कार्यक्रमाला, तुम्हीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, कोणीतरी केलं तक्रार केली वगैरे ती भानगड नको म्हटलं, तुम्हीच आतमध्ये या. ते येऊन बसले. मग मी म्हटलं की यांचा असा भ्रम आहे की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पंचगंगेच्या घाटावरच्या पंडितांनी मला दिलंय. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या देशाच्या संविधानामध्ये ऑलरेडी देऊन टाकलंय. ते सब्जेक्ट टू कंडिशन्स वगैरे नाहीये, ते ऑलरेडी दिलेलं आहे. ते ऍसर्ट करायचं किंवा नाही करायचं एवढाच चॉईस आहे. तर मी ऍसर्ट करण्याचा चॉईस घेतलाय, तर मी हे करणार म्हटलं. आणि राजकीय नेत्यांवर आणि पक्षांवर का टीका करायची नाही? राजकीय पक्षावर टीका करूनच सत्तेत आलेत ना हे. आणि नेत्यांवर टीका का नाही करायची? तो नेता म्हटलं त्याच्या बायकोच्या गाण्याच्या कार्यक्रमाची तिकीट तुम्हाला विकायला लावतो पोलिसांना, आणि त्याच्या विरोधात बोलायचं नाही. तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पण आम्हीच बोलणार, हे तुम्ही लक्षात ठेवा म्हटलं. आणि अटक करू अटक करू अटक करू, मला म्हटलं आतापर्यंत 50 जणांनी सांगितलं की तुला अटक करू. माझी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं विनंती आहे की करा. आम्हाला हे माहिती आहे की हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झाला, तुरुंगाच्या बाहेर राहून नाही झाला, घरी बसून नाही राहिला. त्यामुळे अभिमानाने 100 वेळेला जाऊ, पण हे बोलू नका, करा. ते कोल्हापुरातलीच गोष्ट, हा गुंड आहे तो गुंड आहे. अरे म्हटलं गुंड असं गुंड आहे गुंड गुंड नाही करत, गुंडगिरी करतो आम्ही, करतो गुंडगिरी, बोलायला नाही लागत की आम्ही गुंड आहे. तर हा जो भाग आहे याच्यामध्ये म्हणून सांगतोय की बिचकायचं नाही, घाबरायचं नाही, एक शिवीगाळ करायची नाही, कोणीतरी हिंसा करा म्हणायचं नाही, किंवा हे मारा त्यांना, तमुक यांना तसं करा वगैरे, हे अप्रत्यक्षरित्याही बोलायचं नाही. भारताचा नेपाळ होईल, अजिबात नाही. अराजकाची भाषा किंवा अराजकाच्या दिशेने तुम्ही नेताय, ते त्या लिगल फ्रेम मध्ये आलंच नाही पाहिजे. हे व्यवस्थित बोलता येऊ शकतं. थोडासा फक्त त्याच्या आधीचा विचार करायला लागतो, प्रिपरेशन करायला लागते. आता आणि परत परत तो येतो की आयडियोलॉजिकल कमिटमेंट का हवी, की मग तुम्ही चुकत नाही कुठल्याही परिस्थितीत, क्लिअर कळत असतं काय. म्हणजे मला त्या दिवशी राजूचा फोन होता, मला त्या आमचा विषय झाला आत्ता जे लग्न झालं मुंबईत त्याच्यावरती, की त्याच्यावर तू का नाही व्हिडिओ करत. म्हटलं काय करू होतं, म्हणजे आता भागवतांचं जे स्वप्न आहे प्रत्येक मुलीने 5 जन्माला घालावे, याची जबाबदारी कोणीतरी घेतोय म्हटलं. आता काय हे बोलायचं का की नाही ना. चॉईस असताना, अरेंज मॅरेज करत असताना तुम्ही संघ परिवारातला जावई निवडता. अरेंज मॅरेज आहे ना, वर सांगता कोणी अरेंज करून दिलं, इथेनॉल गडकरींनी करून दिलं, ओरिजिनलच भेसळीचं आहे. आपण त्यांच्या वाऱ्याला उभे राहत नाही. आणि तुम्ही हे करता. सात्यकीच्या केसमध्ये सुद्धा पहिल्या दिवशी मी त्याला हे बोललो होतो मिलिंदला, की याच्याकडून वंशावळ माग. ही गांधी विरुद्ध सावरकर नाही, ही गांधी विरुद्ध गोडसेच केस आहे. मग मी त्याला सांगितलं की अरे हा कोड, ती हिमानी सावरकर मला फोन करायची मालेगाव पासच्या वेळेला, हिंदूद्रोही निरंजन टकले आहेत का. तो मी तिला एकदा म्हटलं की हा बोला गोडसे दे. म्हटलं तुम्ही ओरिजिनल गोडसे आहात हे मला माहिती आहे. आणि मग त्याच्याकडे वंशावळ मागितली, मग त्याला ती द्यावी लागली. पण हे अनेक प्रकारे एक्सपोज करता येईल. तुम्ही ऍक्च्युअल क्रिएटिव्ह फील्ड मधले आहात, कोणी गायक आहे, कोणी कॉमेडियन असेल, कोणी स्टँडअप कॉमेडी करत असेल, केवढं म्हणजे आपल्याकडे एक स्टँडअप कॉमेडियन तर देश चालवतो ना. हे आपण बघतोय म्हणा, भोगतोय म्हणा. हा, आता काय झालं, देशाची सर्कस झाल्यानंतर त्याला विदूषक म्हणण्यात काय अर्थ राहतो. पण या खरंच सांगतो, पण या खूप फोड करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्याच्यात एकदम व्यवस्थित एक्सपोज करता येऊ शकतं. यातला प्रत्येक फॅक्टर
ज्यावेळेला ते संघाचा विषय झाला प्रियांक खरगेचा, तेव्हा मी संघाचं संविधान दाखवलं की हे संघाने वल्लभभाई पटेलांना दिलेलं संविधान ते कुठेही इतरत्र उपलब्ध नाही, ते ही त्याची कॉपी. आता तुम्ही कबूल केलं ना आम्ही निवडणुका घेऊ दर 3 वर्षांनी, मग घ्या, आम्हाला दिसू द्या ना. आमच्या 5 सदस्यांच्या सोसायटीची निवडणूक होते तेव्हा चेअरमन कोण निवडून आला हा कॉपरेटिव्ह रजिस्ट्रार पाहतो, त्याला सादर करावं लागतो, त्याचा माणूस हजर असतो. तुमचंच आम्हाला का माहित नाही. 1949 सालचं पप्पू वळवलकरला एकाच संघाच्याच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र, ज्यात संघामध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण होत आहे. हे 49 साली लिहिलेलं पत्र 4 महिन्यापूर्वी केरळमधला तो अंजुन हा आत्महत्या करतो. वयाच्या 9व्या वर्षापासून त्याचं शोषण झालं, आता तो त्याला ट्रॉमा सहन होत नाहीये म्हणून आता मी आत्महत्या करतो. अरे तुमचं इन्व्हेस्टिगेशन करायचं तर कसं करू? तुम्ही एवढा सेक्शुअल अब्यूज तुमच्याकडे चालतो. आयबीची 53 जणांची नावं आहेत माझ्याकडे HIV ने मेलेली. आयबीची कसं तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करू? तुम्ही यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीमध्ये सांगितलं की 5 लाख स्क्वेअर फूटचं ऑफिस आम्ही 150 कोटी रुपयाची डोनेशन गोळा केली. माझं म्हणणं एवढंच आहे की भागाकार तरी कराणार आहे. 150 कोटी भागिले 5 लाख स्क्वेअर फूट, 3000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये दिल्लीत बांधकाम होतं का? तिथे लावलेले कारंजे, पुतळे, एअर कंडिशनर्स, फर्निचर, 300 खोल्या म्हणजे 300 बेड, हे सगळं 3000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये होतं. मग तुमचं ऑडिट मला करायचं तर कसं करू? हे सगळी खरेदी जी तुम्ही केली त्याचा तुम्ही जीएसटी भरला का? तो ज्याला भरला त्याने तो जीएसटी सबमिट केला का? तुम्ही कसा भरला? बाय चेक भरला का? मग तुमचं अकाउंट कुठे आहे? हे काहीच कसं माहित नाही. आणि मग याच्याबद्दल जर का मुख्य प्रसार माध्यम प्रश्न उपस्थित करत नसतील तर ती आपणच केली पाहिजे. आम्ही नाशिकमध्ये तर आता एक 80 जणांचा ग्रुप तयार केलाय, ज्यात उद्योजक आहेत, काही लेखक आहेत, काही वकील आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत, तरुण मुलं तर निम्मी तर मुलंच आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्ही हे ठरवलंय की जो वर्तमानपत्र किंवा जे चॅनल चुकीची किंवा खोटी बातमी देईल किंवा अर्धसत्य दाखवेल किंवा ट्विस्ट करेल, त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार, त्यांच्या घरी सोसायटीच्या खाली उभे राहणार आणि ठणाणं करणार त्यांच्या नावात. त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, त्यांच्या पोराबाळांना सुद्धा लाज वाटली पाहिजे बापाची की हे असलं काहीतरी आपला बाप बाहेर घाणेरडं करतोय. अधिकाऱ्यांच्या बाबतीत तेच करणार. म्हणजे मला जे शिकवलं गेलं की कॉन्स्टिट्यूशनचे 3 पिलर आहेत, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह, आणि या 3 पिलर्सची अकाउंटेबिलिटी ठरवणार मीडिया. म्हणून मीडिया स्वतःला म्हणून घेते सेल्फ प्रोक्लेम पिलर. मग मीडियाची अकाउंटेबिलिटी कोणी ठरवायची? मग हेच करावं लागेल. यांची निर्भत्सना करायला लागेल, रोस्ट करायला लागेल. आता आपल्या युट्यूबच्या भाषेत जर बोलायचं, यांना रोस्ट करावं लागेल. एक बातमी घेऊन रोस्ट करावं लागेल की बघा लिहिली कशी आहे, ही मांडली कशी आहे, ही दाखवली कशी आहे. त्याच्याशिवाय काय पर्याय होणार? पण ती कोण अँकर अंजना मोदी, तिच्या मुलाची दिल्लीच्या शाळेची फी 36 लाख रुपये. शाळेमधला मुलगा आहे, 36 लाख रुपये तिच्या पोराची फी आहे. अर्णब गोस्वामी, म्हणजे मी काम करायला लागलो त्यावेळेला अर्णब गोस्वामी NDTV मध्ये आला, एकाच लेवलला आम्ही होतो. आज त्या अर्णब गोस्वामीची 370 कोटी रुपयाची डिक्लेअर्ड ऍसेट्स आहेत. इन्कम टॅक्स रिटर्नला डिक्लेअर्ड ऍसेट्स. यांची कोणी अकाउंटेबिलिटी ठरवायची? तुम्ही आणि मी. हे 370 कोटी कोणाचे आहेत? हे या देशातल्या लोकांचे पैसे आहेत ना. आता जे प्रकार करतायत, स्कॉलरशिप, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्कॉलरशिपची नंबर ऑफ सीट 1100 होत्या, त्या आता 400 करून टाकल्या या वर्षापासून. का? पैसे नाहीत. 18,000 शाळा मार्च महिन्यामध्ये बंद करून टाकल्या, कारण चालू ठेवायच्या असतील तर 2,000 कोटी रुपये खर्च येईल.
अशा एकूण 84,000 शाळा बंद झाल्या. 2,000 कोटी रुपयाचा खर्च नाही म्हणून माझ्याकडे तुम्ही 35,000 कोटी रुपये कुंभमेळ्याला खर्च करणार. म्हणजे आसाम, मणिपूर, ओरिसा, मेघालय, नागालँड, मिझोराम या 7 राज्यांचा वर्षाचा अर्थसंकल्प नाही, त्याच्यापेक्षा जास्त पैसा एका शहरात तुम्ही ओतणार आहात. एका शहरात डीपीआर मागितला आरटीआय मध्ये, म्हणजे 5 लाखाचं टेंडर असेल तर डीपीआर द्यावा लागतो कंपल्सरी, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. मी 35,000 कोटी रुपयाचा डीपीआर द्या म्हणून सांगितलं, कलेक्टरनी लेखी उत्तर लिहून दिलं, आम्ही डीपीआर बनवलेला नाही. 35,000 कोटीचा डीपीआर नाही. हे भयानक आहे. आणि मग याच्याबद्दल बोलायचं का? मी साध्या साध्या गोष्टी विचारल्या त्यांना की म्हटलं किती कुंभमेळ्याला लोक येणार आहेत, म्हणे 6 कोटी. म्हटलं गेल्या कुंभमेळ्याला किती आले होते, म्हणे 40 लाख. म्हटलं नाशिकचं सॅनिटेशन चांगलं नव्हतं म्हणून रस्ती घाण झाली, फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी रस्ते धुवायला लागले, जे त्याच गोदावरीमध्ये जाऊन मिळाले सगळी विष्ठा, ज्याच्यामध्ये पापं धुतली होती. हा एकमेव धर्म आहे जगातला जो असं सांगतो की आमच्याकडे दर 4 वर्षांनी पाप धुण्याची व्यवस्था आहे. एकदा नाशिकला, मग अलाहाबादला, मग उज्जैनला, मग हरिद्वारला. पाप करा, पाप करू नका असं नाही सांगत. हे बोलायचं तर काय धार्मिक भावना दुखावल्या. आणि म्हटलं ते अवस्था झाली. आता तुम्ही सांगताय 6 कोटी लोक येणार, हे 24 कोटी वेळा हागणार, त्याचा जो 12 कोटी किलो मैला असेल तो ड्रेन कुठे करणार आहात? 30 लाखाच्या नाशिकचं ड्रेनेज चोकअप होतं, ह्याचं काय करणार आहात? इतक्या बेसिक गोष्टी. आणि अख्ख्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट किंवा हा ड्रेनेज हा विषयच नाहीये, फक्त रस्ते, फक्त रस्ते. आणि म्हणजे तो रिंग रोड नावाचा प्रकार, 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या बायकांना रात्री घरात जाऊन मारलं, शेतकऱ्याच्या बायकांना जमीन ताब्यात घ्यायची म्हणून मारलं. म्हणजे मारहाण, 5-5 पोलीस काठीने मारतायत, ती म्हातारी मध्ये आहे, कारण जमीन ताब्यात घ्यायची. हा जो भयानक उच्छाद मांडलेला आहे, हे पहिले आपण जर बोलायला लागलो, आपण आपल्या बोलण्यातून लोकांची हिंमत वाढणार आहे. मला माझे आजोबा महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्या गोष्टी सांगायचे. आणि ते 106 वर्षाचे असताना वारले, 1986 झाली. तर त्यांच्या गोष्टी सांगायचे, त्याच्यावरती मी विश्वास ठेवायचो, कारण या सगळ्या लोकांना त्यांनी पाहिलं होतं, त्यांच्या आंदोलनामध्ये यांनी भाग घेतला होता. आणि त्यांच्या मूल्यांवरती चालणारी, त्यांच्यासारखी, आजोबांसारखी, वडिलांसारखी 100 माणसं आजूबाजूला समाजात दिसत होती की त्या पद्धतीने वागणारी माणसं आहेत, मूल्यांवर आधारित. आजच्या मुलांना ही सगळी नावं पुराणातली पात्र वाटतात. त्यांना कल्पनाच करू की असं कोण असू शकतं, प्राण द्यायला तयार, आणि उद्या सकाळी फाशी होणार आहे, रात्री 12 वाजता पुस्तक वाचतोय लेनिन. असं कसं होऊ शकतं? हे असं त्यांना कल्पनेच्या बाहेरची पात्र वाटतात, कारण त्या मूल्यांवरती जगणारे, त्या मूल्यांसाठी काहीही किंमत चुकवायला तयार असणारे आजूबाजूला दिसत नाहीत. ती तसे आजूबाजूला जर दिसायला लागले, संघर्ष करायला तयार असलेले, भांडायला तयार असलेले, जे काय होईल तो फेस करायला तयार असलेले, तर त्या मुलांची हिंमत वाढणार. हीच पिढी आहे. म्हणजे जगामधला हा एकच वर्ग आहे, तरुण आणि विद्यार्थी, ज्यांच्यावरती भविष्याचा बोजा असतो. तुमच्या माझ्या सगळ्यांवरती भूतकाळाचा बोजा आहे, या पोरांवरती भविष्याचा बोजा. ही सर्वात जास्त जपली पाहिजे, सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांच्यात केली पाहिजे, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, हर प्रकारची. आणि ते नाही केलं तर नुसतं कट्ट्यावर बसून कमेंट केल्यासारखं बोलायचं, आजच्या पिढीमध्ये काही नाही, आजच्या पिढीमध्ये नाही. अरे आजच्या पिढीत तुम्ही काय गुंतवलंय? काहीतरी गुंतवा ना त्यांच्यामध्ये. ते न गुंतवता काहीतरी कमेंट करत राहायचं, असं कसं होऊन चालेल?
आणि हे खूप इफेक्टिव्हली आपण सोशल मीडियामधून 100% करू शकतो. हजार विषय असतात, हजार. म्हणजे असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी व्हिडिओ करण्यासाठी 2-3 विषय नाही आहेत. आमच्याकडे चॅनलला जी पद्धत होती की रोज संध्याकाळी डे प्लॅन पाठवायचा की उद्या काय करणार, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॉन्फरन्स कॉल व्हायचा की एवढे विषय आहेत. मग काही वेळेला ते स्टेट लेवलचे जर विषय असले आणि सुचवला जरी नाशिकमधून असला तरी ते सांगायचे तू पुण्यातून कर, मग तुझ्याकडे काय माहिती असेल, इन्फॉर्मेशन इनपुट असेल ते त्याला दे. हे आपल्यात होऊ शकतं का की 10 विषय आहेत, एक जण 10 करू शकत नाही? वाटता येऊ शकतात का? त्याचा कंटेंट शेअर करता येऊ शकतो का? त्याच्यासाठीचं ग्राफिक, त्याच्यासाठीचे अॅनिमेशन्स हे कोऑर्डिनेट करता येऊ शकेल का? याची एक सेंट्रलाइज लॅब होईल का? हे इतक्या इफेक्टिव्हली वाढवता येऊ शकेल ज्याची म्हणजे तोडच नाही. म्हणजे वारकऱ्यांच्या निमित्ताने धारकरी डिमॉलिश करता येतील की? माझा व्यक्तिशः संत साहित्यामध्ये फारसा हे नाही, पण मिळालं जर कंटेंट तर ते सगळं करण्याची माझी तयारी आहे. पण हे करण्यासाठीच आपण काही नेटवर्क उभं करू शकतोय का? मग ग्रामीण त्या ठिकाणून वारी फिरतेच आहे ना. आता वारी जेवढ्या वाऱ्या दिंड्या निघाल्या आहेत त्या सगळ्या दिंड्यांमधल्या लोकांशी आपले कॉन्टॅक्ट आहेत, संपर्क आहेत. त्यांना सांगता येऊ शकतं तुमच्या वारीतलं फुटेज पाठवा. मग वारी दिंडीमध्ये मॅरेज ब्युरो कसे टाकतात? मी 2009-10ची वारी कव्हर केली आहे पूर्ण IBN लोकांचं. तर वारीमध्ये मॅरेज ब्युरो चालतात, वारीमध्ये मुसलमान कसे असतात, ते काय काय करत असतात, हे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या किती इफेक्टिव्हली लोकांसमोर आणता येतील. हे 100% करता येईल. आपण किती कोऑर्डिनेटेड एफर्ट करणार, कोऑर्डिनेशन यावरती खूप अवलंबून असेल. कायद्याचं म्हणजे हे 1-2-3 गोष्टी अशा आहेत की खूप चांगले भारतातले वकील माझ्या खूप जवळचे, त्या लोया केसमुळे झाले, पण खूप जवळचे संबंध त्यांच्याशी झालेले. लारा जेसानी असेल, मीर देसाई असेल, अविनाश गोखले असेल, खूप जण आहेत. ते सगळेजण कायद्याची मदत करतील. म्हणजे अजिबात प्रो बोनो करतील, फुकट करतील, ते पाठीशी उभे राहतील त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे ही भीती सोडा. आपला एकच साधी गोष्ट आहे, बेकायदेशीर करत नाही तोपर्यंत कायदा तुमचं काही नाही करू शकत. बाकी तुम्ही बोला काही, पण बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि त्या 2 ओळी तर मी नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगतो की आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि तसं होऊ द्यायचं नसेल, असं व्हेजिटेबल सारखं प्रेतासारखं जगायचं नसेल तर बोलावं लागेल. आणि म्हणजे मुक्तानी जसं सांगितलं की फक्त व्हिडिओज किंवा असंच नाही, तुम्ही 4 जणांमध्ये बोला, तुमच्या नातेवाईकात बोला, तुमच्या बिल्डिंग सोसायटीच्या मीटिंगमध्ये बोला, पण बोला. हे जितकं ॲम्प्लिफाय होईल तेवढं हवं आहे. नाही तर खरंच निसटलाय हातात. हा शेवटची धडपड आहे पुन्हा हा देश सावरण्याची, पकडण्याची. आपण ऐकलंय. काही प्रश्न असतील तर आपण त्याची चर्चा करूया. कमी वेळ आहे, आपल्याला आता जेवायचं आहे. बापू सर आहे, वेळेचं आपण थोडं ठरवूया. चर्चा चालू आहे. नाही होणार तसं आज. तर माझं म्हणणं असं आहे, आपण अनेक व्याख्यान, भाषण वगैरे सगळं ऐकतो,
या कार्यक्रमावर कुठेतरी कृती कार्यक्रम तयार झाला पाहिजे. हो, त्या कृती कार्यक्रमासाठी मी म्हटलं की पहिले आपण प्रशिक्षकांचं प्रशिक्षण करू. ही पहिली कृती की राज्यस्तरीय एक शिबिर, त्याच्यामध्ये राज्यामधून आलेल्या प्रशिक्षकांचं ते प्रशिक्षक म्हणून काम करणारे प्रशिक्षक तयार करायचे. मग त्यांनी विभागीय स्तरावर प्रशिक्षण शिबिरं घ्यायची, मग त्यांनी जिल्हा स्तरावर घ्यायची, मग त्यांनी तालुका स्तरावर घ्यायची. हे इतक्या पटापट ऍम्प्लिफाय होईल. एक 4-5 जणांनी राज्यभर फिरायचं ठरवलं ना तर 2 वर्ष जातील. या स्ट्रक्चरमध्ये जर आपण गेलो तर ते 6 महिन्यात होईल. राज्यस्तरीय प्रशिक्षक, विभागीय स्तरीय प्रशिक्षक, जिल्हास्तरीय असे करत करत खाली. त्याच्यातून खूप पटकन नेटवर्क उभं राहील. त्याच्यातून कार्पेट बॉम्बिंग केल्यासारखी कॅम्पेन कशी उभी करता येईल तो मी आकडा सांगितला की 1 महिन्यात 8,40,000 चौक सभा सारखं उभं नेटवर्क उभं राहू शकतं. आणि यांच्या प्रचंड पैसा ओतून जे कॅम्पेन आहे त्याला एकदम जमिनीवर दिलेलं उत्तर असतं. तर हे करू शकतो का, हा त्यातला कृती कार्यक्रम. आपण असोली मंडळी याला मारून त्याला हे करू नो, अजून ती वेळ यायची आहे. उसके लिए भी तैयार. तयारी ती पण ठेवायची. आत्ता ती नाही आली तर आत्ता ऍटलिस्ट हा जो भाग प्रबोधन आंदोलन हेच तर मार्ग आहे. एक एकदम मी मगाशी आपला जो कवितेवरती मी म्हटलं ना की विषय असा, बारूद की ढेर पर बैठकर पढ़ने का जज्बा दिखाने वाले बच्चे मारे जा रहे हैं. डामर की चिकनी सड़कों पर निहारने की इच्छा में बच्चे मारे जा रहे हैं. बैलों को हरी घास खिलाने की जिद में बच्चे मारे जा रहे हैं. हल जोत कर धान उगाने को तैयार होते बच्चे मारे जा रहे हैं. बकरी और तितली के पीछे पीछे भागकर दौड़ जीतने की जुगत रखने वाले मेरे बच्चे मारे जा रहे हैं. पेड़ के किसी टहनी से कोई पत्ता तोड़कर चिपड़ी बनाने की चाह में बच्चे मारे जा रहे हैं. देश के विषय में थोड़ा थोड़ा जानने की जिज्ञासा मन में रखने वाले बच्चे मारे जा रहे हैं. बच्चे मारे जा रहे हैं, यह बात इतनी गुप्त है यहां. बच्चे मारे जा रहे हैं, यह बात इतनी गुप्त है यहां कि देश के नक्शे पर कोई हलचल ही नहीं. बच्चे अपनी कब्र से उठेंगे एक दिन, पूछेंगे सवाल, जब हम मारे जा रहे थे तब आप अपनी कविताओं के साथ अपने कमरे में बैठकर क्या बातें कर रहे थे. विचारायचा अजून कोणाला? तुम्ही म्हणले लॉ जे आहे त्यांनी आपण गेले नाही पाहिजे. तर आपण कुठंतरी बघतो का गौरी लंकेश सारखे झाले ज्यांनी आवाज उचलायचा प्रयत्न केला. रिसेंटली 200 करोडच्या रस्त्याचा स्कॅम ज्याने उघडला मुकेश, त्यांनी पण त्याला पण मृत्यू जावा लागला. आणि काही असे ज्यांनी क्राईम न करता व्हा, जसं माझ्या नजरेसमोर एक उदाहरण आहे उमर खालिद. त्यांना न बेल काही न करता तरी पण त्यांना जेलमध्ये राहावं लागतं. तर हे फेस करावं लागतं. आणि आजकाल असं आहे की ॲज अ मुस्लिम तुम्हाला क्रिमिनल बघितलं जातं, आणि जर तुम्ही हिंदू असला तर तुमचं एकतर शिरच्छेद केला जाईल किंवा तुम्हाला स्वतःच्या गटात घेतला जाईल. याच्यावर तुमचे विचार काय आहेत? आणि योगायोगाने तुम्ही जी नावं घेतली, गौरी मला भाऊ मानायची. 5 सप्टेंबरला ज्या दिवशी तिची हत्या झाली, माझ्या आईचा वाढदिवस असतो त्या दिवशी, आणि त्याच्या आधी मी रफिक कुरेशी नावाने गुजरातमध्ये ते सगळं स्टिंग करत होतो त्या गाईंच्या याच्यात. 15 ऑगस्टला मी परत आलो. मी 6 महिने तिकडे होतो. 15 ऑगस्ट एक्झॅक्ट या दिवशी, म्हणजे मी गुजरातमध्ये पुन्हा ज्यावेळेला नॉर्मल वेशात आलो त्या दिवशी 15 ऑगस्ट होता. आणि त्या दरम्यानच्या काळात तिने मला 100 वेळा फोन केले होते. माझ्या अनेक बातम्या तिने लंकेश पत्रिकेमध्ये कन्नडामध्ये ट्रान्सलेट करून छापलेल्या आहेत. सगळे माझ्याकडे कन्नड बातम्या पण आहेत. आणि मी घरी बसलेलो होतो, कविताचा तिच्या धाकट्या बहिणीचा फोन आला की असं असं झालं, आत्ता गौरीला मारलं. उमर पण माझा खूप जवळचा मित्र. उमरच्या म्हणजे मी हे रफिक कुरेशीचं जे अख्खं स्टिंग आहे हे उमर खालिदनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बोलवलेल्या कार्यक्रमामध्ये मी ते 52 व्हिडिओ रिलीज केले. तो उमर खालिदनी घेतलेला कार्यक्रम होता. आज तो जेलमध्ये आहे. मी 2 वर्षापूर्वी उमर खालिदच्या वडिलांना अमेरिकेला घेऊन गेलो होतो, आणि अमेरिकन संसदेमध्ये उमरनी जे दिल्लीत भाषण केलं
ते अमेरिकन काँग्रेसमध्ये ते भाषण वाचलं आणि मी त्यांना म्हटलं की हे भाषण समजा अमेरिकेच्या कॉन्टेक्स्टमध्ये एखादा अमेरिकन बोलला तर तो देशद्रोहाचा गुन्हेगारी होतो का? हे होणार. तुम्ही मुकेशला मारलं, आपल्याकडे किती जण मारलेत ना, दाभोळकर मारले, पानसरे मारले, हे होणार. कारण विवेक या गोष्टीची त्यांचं शत्रुत्व आहे. तुम्ही ज्या वेळेला विवेकी बनता, तुम्ही ज्या वेळेला रॅशनलिस्ट बनता, त्यावेळेला त्यांचा फॅनेटिझम हा डिमॉलिश होतो, पूर्णतः डिमॉलिश होतो. त्यांना ज्या अंधश्रद्धा पसरवायच्या आहेत, त्यांना जी दुकानदारी त्याच्यातून निर्माण करायची आहे. म्हणजे आता मी तुम्हाला नाशिक बद्दल माहिती आहे. नाशिकचं वर्णन कुठलाही राजकीय नेता नाशिकला आला की काय करतो? सुरुवातच भाषणाची, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन. बरोबर. प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श अयोध्या ते रामेश्वर सगळीकडे झाले. पायीच गेले ना ते, उड्या मारत गेले नाही, विमानाने गेले नाही, काहीच नाही. अयोध्या ते रामेश्वर सगळीकडे पदस्पर्श झाला ना. फक्त नाशिकला का असं म्हणतात? नाशिकला एकाचेच पदस्पर्श झाला, रावण. मग रावणाच्या पदस्पर्शाने पतित झालेली भूमिका नाही म्हणत, दुसरी कुठलीच नाही ना भारतात, फक्त नाशिकच आहे ना. कारण रावण ब्राह्मण होता, त्यामुळे रावणाच्या पदस्पर्शाने पतित झालेली आहे असं बोलायचं नाही. रामाच्या पदस्पर्शाने पावन. अरे वा. हे कशा कशा पद्धतीने नॅरेटिव्ह उतरवलं जातं. थेंबे थेंबे ते घुटीतून चाटण देतात ना लहान बाळाला, तसं हे घुटीतून दिलेलं चाटण आहे, सवयीचं अंगवळणी पाडलंय. हेच ओळखायचं. त्यामुळे हे होणार. या सगळ्या होण्याच्या परिणामांची तयारी असली पाहिजे की सगळं होईल. तुरुंगात टाकतील, मारतील, खूप वेळा हा विषय होतो ना. माझं एवढंच वयाची इतकी वर्ष रस्त्यावरती पेपर विकण्यापासून सगळ्या प्रकारची कामं केली, स्वाभिमानाने स्वतःच्या कष्टाने जगलो. तुरुंगात टाका, फुकट खाईन, नो प्रॉब्लेम. मी आता इथं किती जण आहेत? 100. बाहेर एखादी सभा घेतली, विद्रोह साहित्य संमेलन असलं, किती जण असतील? 4000 5000 एखाद्या दिवशी. बाकी 400-500 लोक असतात ना. 300चा हॉल असतो, 400चा हॉल असतो. टाका तुरुंगात. रोज सकाळी 3000 कैद्यांची सभा, संध्याकाळी 3000 कैद्यांची सभा. जेलचा अख्खा स्टाफ 15 दिवसात सरकारच्या विरोधात करून टाकेल. डोकंच फिरवेल. हे नाही का? हीच तर भोकाडी दाखवली जाते की असं होईल, तसं होईल, तसं होईल. अरे हो, न्यायालय विरोधात होती, कायदा विरोधात होता, सरकार विरोधात होतं, सैन्य विरोधात होतं, पोलीस विरोधात होते. तरीही इंग्रजांच्या काळामध्ये आपलेच आईबाप लढले आणि जिंकले ना. माझंही तेच आहे. उलट माझ्या आईबापांच्या पिढीपेक्षा जास्त शिकलेला आहे, जास्त टेक्नॉलॉजी माझ्याकडे आहे, जास्त शहाणे माझ्याकडे आहेत, आर्थिकदृष्ट्या जास्त समर्थ आहेत. लढू ना, हे काय लागून गेले. राजू जसं म्हणतो ना, संघ म्हणजे हिंदुत्व म्हणजे इथेनॉल आहे. देशाच्या इंजिनची वाट लावता येते, नाही लावू द्यायची. ग्रुप तर आज किती इफेक्टिव्ह आहे. कारण 2014 साली अमित शहानी म्हटलं होतं की आम्ही 50,000 व्हॉट्सअप ग्रुप काढले आणि निवडणूक जिंकली. तर आज व्हॉट्सअप ग्रुपचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. तो तेवढा इफेक्टिव्ह होईल का असं मला म्हणणं. नाही, माझं कोल्हापुरातून काँग्रेसच्या उमेदवारांचं काम करत होतो, म्हणजे कमर्शियली नाही, फुकटच करत होतो. पण ही लोक हरली पाहिजे म्हणून चाललं होतं ते. तर त्यावेळेला आम्हाला जी माहिती त्यांच्याकडून मिळाली, भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 12 लाख व्हॉट्सअप ग्रुप होते आणि काँग्रेसचे 3750. त्यामुळे हे प्रपोर्शन ओळखा केवढं आहे. याचा डेफिनेटली परिणाम होतो. कारण माझेही 12 लाख आहेत तर त्यांचेही 12 लाख आहेत. मग हे समान पातळीवरचं युद्ध आहे. आता ते कम्प्लिटली ऍट ऑड्स आहे.
कम्प्लिटली. म्हणून आता लाईक स्पार्टन हिस्ट्री जी आहे 300 विरुद्ध 30,000 तसंच लढावं लागेल. आणि सायमल्टेनियसली ग्रुप वाढवत राहणं, जास्तीत जास्त याच्यातला ऍक्सेस वाढवणं, आपलं स्ट्रक्चर उभं करणं. आज काहीच नव्हतं, आता बिथरतायत का बरं? परवा माझं त्या जयंत पाटलांची पण तेच बोलणं होतं. त्यांनी जे विधानसभेत भाषण केलं की सोशल मीडियावरती आता कोणीही काही बोलतो, हो सोशल मीडियावर संपादक नसतो, जो संपादक नसल्याचाच फायदा घेतला तुम्ही आतापर्यंत. आता तो सोशल मीडियावरचा माणूस या विधान भवनामधल्या लोकांबद्दल, मंत्र्यांबद्दल, नेत्यांबद्दल, पक्षांबद्दल जर आडवांच्या भाषेमध्ये बोलत असेल तर आता तुम्ही त्याच्यावर नियंत्रण आणा वगैरे काय 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 बोलता. मी त्यांना म्हटलं की तुमच्या सदस्यांमध्ये नियंत्रण कधी आणाल? त्यांच्या सभ्यतेचं काय? या विधान भवनामध्ये आतापर्यंत कोण अशी बाई बोलली होती का की पायाला छप्पन बांधून फिरते? आई बहिणीवरून शिवीगाळ झाली होती का? मारहाण झाली होती का विधान भवनात कधी? हे सगळं तुम्ही सुरू केलं ना. तुमचंच रिफ्लेक्शन तुम्हाला समाजात दिसतंय. हे होणार. मग कोणतरी काहीतरी बोलणार, मुख्यमंत्री धमक्या देणार, मी हे करेन, मी देख लूंगा नाही. अरे काय देख लूंगा? 100% होतो. पण आता दुसरी बाजूनी सुद्धा ते खूप इफेक्टिव्ह व्हायला लागलं. विशेषतः इंस्टाग्रामवर, ट्विटरवरती आणि फेसबुकवरती आणि युट्यूबवरती त्याच्यातून इतकं रिबट होत आहे यांच्यावरती की आता ते त्याच्यामुळे बिथरायला लागले. अजून व्हॉट्सअपवर तेवढा प्रेझेन्स नाहीये या डेमोक्रॅटिक आयडिओलॉजीचा. पण शेवटी कसं आहे ना, ते ओपिनियन मेकर, म्हणजे माझं नेहमीच हे म्हणणं आहे की निवडणुकांमध्ये जे राजकीय पक्ष करतो त्याला राजकारण नाही म्हणत. 2 निवडणुकांच्या दरम्यान जे होतं ते राजकारण. आणि त्या दोन निवडणुकांच्या दरम्यान ओपिनियन मेकिंग होतं, जे ओपिनियन मेकिंग सर्वात जास्त सोशल मीडिया करतो किंवा अँटी सोशल मीडिया करतो. आता 3 ठिकाणी समजा इम्प्रूव्हमेंट झाली आहे, व्हॉट्सअपच्या प्रकारात नाही झालेली, तर ती करणं गरजेचं आहे. त्यातही काही सेंट्रलाइज सिस्टीम तयार होऊ शकते का? किंवा पुण्यात आपले लोकायतवाल्यांनी जी सिस्टीम त्यांची तयार केलेली आहे की एक मेसेज 10 लाख लोकांपर्यंत जातो, तर त्याशी काही क्रिएट करता येऊ शकते का? असं करता येईल. म्हणजे थोडं त्यासाठी सपोर्ट लागेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अर्थाने, ते होईल. होऊ शकतच नाही असं नाही. नाही, पण चॅनल्स कुठले आहेत? फेसबुक आहे, हे आहेच, त्यातली टेक्नॉलॉजी आहे. कसं करायचं, कसं फॉर्म करायचं, ग्रुप कसा फॉर्म करायचा, ही टेक्निकल बाजू आहे. म्हणजे त्या मीडियममध्ये ऑपरेट कसं व्हायचं ते. परंतु जर तुमचा कंटेंट जो आहे तो कंटेंट हा काही व्हॉट्सअप देणार नाही ना, कंटेंट तुम्ही देणार आहात. मी तेच सांगतोय, तर तिचा प्रश्न आहे. त्या कंटेंटसाठीचा सेंट्रलाइज आपण काही सिस्टम तयार करू शकतो. मगाशी जसं मी म्हटलं की आपण समजा 7 कार्यकर्त्यांनी उद्या काय बोलायचंय हे सेंट्रलाइज आपण पाठवू, त्याची सिस्टीम तयार करू. त्याचे 250 प्रमाणे समजा 30 व्हॉट्सअप ग्रुप होतील तर ते तयार करू. आणि त्याच्यावरून कागदोपत्री पुराव्यांसह सगळ्या गोष्टी त्यांना समजा जर आपण पाठवल्या तर ते पुढे इन्फॉर्मेशन डिसिमेशन होईल का? तर त्यासाठी तो पुढचं स्ट्रक्चर हवं. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर करायची आहे. एक माहिती खाली लोकांमध्ये पसरवण्याची पण सिस्टीम तयार करणं गरजेचं आहे आणि ती कंटेंट क्रिएट होईल ही सिस्टीम करणं पण गरजेचं आहे. नाही, इन्फॉर्मेशन आणि कंटेंट हा वेगळा गोष्ट हो आहे. हो, माहिती आणि आपण काय म्हणणार या 2 आणखीन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थातच. आता माझ्याकडे आलेलं समजा काही आकडेवारी, ती बेसिक इन्फॉर्मेशन आहे. त्या इन्फॉर्मेशनला मी किती फॉर्मॅटमध्ये बदलू शकतो? मी ॲनिमेशन करू शकतो का? मी ग्राफिक्स करू शकतो का? मी त्याच्यावरती व्हिडिओ करू शकतो का? शॉर्ट काही त्याच्यावरती तयार करता येऊ शकतो का? ते केल्यानंतर ते कुठल्या नेटवर्कला पाठवू जिथून ते लाखो लोकांपर्यंत जाईल. आता तुम्हाला जसं तिने मगाशी सांगितलं की
दुसऱ्याच्या फोनवरून तिसऱ्याने बोलायचं असं असते करतात. लोक घाबरतात, ही खरीच गोष्ट आहे. मला अक्षरशः असं विचारलं, माझा QR कोड टाक, तर मला असं विचारायचे की तुमच्या QR कोडला स्कॅन करून पुस्तकाचे 450 रुपये जर पाठवले तर आमचं अकाउंट ट्रॅक करतील का? त्यामुळे मला की हे सगळं मी करेन, इन्फॉर्मेशनला कंटेंट मध्ये कन्वर्ट करेन. तो केलेला कंटेंट पुढे पाठवायचा आहे, तर जिथं पाठवायचं आहे ती सिस्टीम पुढे बनली आहे. म्हणून मी म्हटलं, म्हणून ती त्या शिबिरांमधून होईल, त्या 7,000 जणांच्या तयार करण्यातून होईल. आणि मग आता मी उदाहरण काय सांगितलं होतं की 2 चौक सभा सकाळी 2 संध्याकाळी, हे प्रचाराच्या वेळेचं बरोबर. माझं त्यात दुसरा भाग असा की त्या 7,000 जणांनी प्रत्येकी 2 किंवा 20 व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचे. 7,000 जणांनी प्रत्येकी 20 केले तर ते 14 लाख व्हॉट्सअप ग्रुप तयार होतील. आणि 14 लाख व्हॉट्सअप ग्रुप वरती आपली इन्फॉर्मेशन 5 वर्ष जात राहील. निवडणुकांच्या 4 महिने आधी चौक सभा सुरू करून टाकू शिवाय. आणि एकाने 20 व्हॉट्सअप ग्रुप बनवणं काही मोठी गोष्ट नाही. 6 महिन्यामध्ये 100% होऊ शकतं. त्यामुळे ते क्रिएशन आणि डिस्ट्रीब्युशन हे असं दोन्ही लेवलला होऊ शकतं. त्यांच्या कार्यकर्त्यांवर काही झालं तर त्यांची वकिलांची फौज उभी राहते. आपल्या कार्यावर तर काही झालं कुणीच उभा राहत नाही. त्यामुळे तो कार्यकर्ता निराश होऊन चळवळ सोडतो. अगदी खरंय, असं होतं. आणि काही माझा पण व्यक्तिगत अनुभव. मागच्या वर्षी माझ्या मुलीवरती त्रिवेंद्रम मध्ये केस झाली होती. त्यावेळेला माझ्याशी अनेक वेळेला अशा गोड 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 बोलणाऱ्या नेत्याच्या, तो केरळचाच आहे, आता गृहमंत्री आहे, रमेश झाला, माझा युथ काँग्रेसच्या वेळेचा इन्चार्ज होता, जनरल सेक्रेटरी इन्चार्ज. त्याच्याकडे मी गेलो त्यावेळेला तो मला म्हणे की रुक ना, 1 साल बाद हमारी सरकार आएगी तब देखेंगे. तर म्हटलं 1 साल क्या मेरी बेटी को जेल में रखो. त्यामुळे हे होतं. पण आता हे होतं तर आपण तसं नाही होऊ द्यायचं. आता सागर साळुंके जो NSUIचा मुलगा आहे, त्याला त्यांनी काहीतरी औरंगाबादमध्ये एक शिबिर ठेवलं होतं, तिथं मी सावरकरांवरती बोललो. ती पोरं काय झाले मला माहित नाही, ते गेले रात्री बस डेपोमध्ये आणि बसेसवरती त्या काळ्या स्प्रे पेंटनी रंगवलं, माफीवीर माफीवीर माफीवीर. त्या एका फ्लायओव्हरवरती पण रंगवलं माफीवीर. आणि मला रात्री फोन करून सांगितलं, सर असं असं केलं. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं बसेसवर कशाला केलं? म्हणे आता गावागावात जातील म्हणे बसेस. तर म्हटलं हा ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मला त्याचा फोन आला की सर पोलीस स्टेशनला बोलवलंय, 3-4 जणांवरती आमच्या गुन्हा दाखल करतायत, आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. तर म्हटलं पहिली गोष्ट तू जाशील तर गेल्याबरोबर त्यांना सांगायचं हो आम्ही केलं आणि निरंजन टकलेने सांगितलं होतं करायला, हे पण सांगून टाकायचं. आणि मी येतो म्हटलं नाशिक. आणि मी नाशिकहून गेलो औरंगाबादला. तिकडे पोलीस स्टेशनला गेलो होते, तक्रार करायला आलेले भाजपवाले पण असे बसलेलेच होते तिथे. तर म्हटलं का हो, काय गुन्हा झाला? ते म्हणे ते माफीवीर माफीवीर लिहिलं. म्हटलं माफीवीर असंसदीय शब्द आहे. तर म्हणे की नाही तसं नाही म्हणे, पण ते सावरकरांबद्दल. म्हटलं हे कोण बोलतं तुम्हाला सावरकरांबद्दल? हे काय आलेत म्हणे भाजपवाले. तर म्हटलं यांची तक्रार आहे म्हणे हो. म्हटलं माफीवीर या शब्दावर ते क्लेम करतायत, पेटेंट, त्यांच्यावर गुन्हा नोंदवा म्हटलं. ते दावा करतायत की माफीवीर म्हणजे दुसरं तिसरं नाही आम्हीच, हे गुन्हेगार आहेत म्हटले. या पोरांचा काय प्रॉब्लेम आहे? हो मी त्यांना सांगितलं लिहा म्हणून. मग ते म्हणे की मग आता काय करायचं? म्हटलं काय पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज बिमेज झाल्याचा काय गुन्हा असेल तर तो करून घ्या, 200-250 रुपये दंड होईल, मी भरून टाकतो म्हटलं. पण यांच्यावरती आमची कंप्लेंट घ्या. आमची क्रॉस कंप्लेंट आहे यांच्यावर की हे दावा करतायत की सावरकर म्हणजेच माफी. तो तिथं तक्रार करायला आलेला भाजपचा तो नगरसेवक हातापाया पडायला लागला. आणि पोरं इतकी खुश तिथून जोरात तिथून बाहेर निघून आले. ते पाठीशी उभं राहावं लागेल.
आणि पाठीशी उभं राहताना सुद्धा हे लक्षात ठेवायला लागेल की त्याचीही काहीतरी किंमत असेल. मला माहिती आहे या TCSच्या 7 मुस्लिम लोकांच्या पाठीशी मी उभा आहे, त्याची 100% मला किंमत चुकवायला लागणार आहे, हे मला माहिती आहे. लढणारे वकील पाहिजे ना जास्त. मुळात आपण लढायला तयार आहोत का हे पाहिजे. होतात लोक, मी पण व्यक्त होतो. नाही, वकील आहेत ना, मी तेच सांगितलं ना. झाल्यावर ते स्वतःच ते करून घ्यावं लागतं. मी सांगतो तुम्हाला, वकील पण आहेत असे जे प्रो बोनो करतील. व्यक्त होणारे खूप लोक आहे सर, पण त्यांच्या पाठीमागे कोणी राहतील ना पाठीशी. तेच सांगतो, लिगली पण सपोर्ट होईल. चुकवायला लागेल म्हणजे काय, मारतील, तुरुंगात टाकतील, मारून टाकतील. त्यांनी जसे बेवारं सावलती तयार केले वेगळंच असतं आणि व्यक्त व्हायला बॉम्बिंग करायसाठी फक्त वापरलं जातं. अशी काय आपली पोरं काय माहिती काय आता पुढचं शेड्यूल आपल्याला सुरू करायचं आहे. असं नाही. संजीव भट्टच्या पाठीमागे खूप लोक आहेत. संजीव भट्टच्या केसेसचा खर्च, माझा अतिशय जवळचा मित्र आहे, अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC ला राहतो, नसीर चिपा, त्याच्या सर्व वकिलांचा खर्च तो करतो. 40 लाख रुपये वर्षाचा खर्च आहे तो नसीर चिपा करतो त्यांचा. त्यामुळे संजीव भट्टच्या मागे कोणीच नाही असं नाहीये. हा, फॅमिलीच्या मागे लोकल लेवलला माणसं दिसत नाहीत, जे स्थानिक लोकांनी पाठीशी जाऊन उभं राहायला पाहिजे. पण मग संजीव भट्ट फार लांब आहे ना, लोया पुण्यात होते ना, लोयांची फॅमिली कोण त्यांच्या घरी गेलं का? जे 2 विद्वान पुण्यामधले आहेत ना, ते त्यांना घरी जाऊन घाबरवत होते. पुण्यातले 2 विद्वान त्यांना लोयांच्या कुटुंबाला घरी जाऊन घाबरवत होते.